आत्मवंदन सगळ्यांना. खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या सत्रामध्ये. हृदयापासून स्वागत आहे. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचा उच्च असतो. आपल्या अंतरात्म्याला प्रणाम करत आपण सगळेजण डोळे मिटून थोडंसं आपल्या श्वासांवर लक्ष देऊ. काही क्षण आपण दीर्घ श्वास घेत आपण वर्तमान काळात येऊ. आपल्या नाकावाट एक मोठा श्वास घेत तोंडाने ती हवा अगदी सावकाश बाहेर सोडा. आणि आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांना बघत आपल्या छातीच्या मधोमध आपलं लक्ष घेऊया. आपल्या आतमध्ये प्रेम अनुभव करायचं म्हणजे काय? आपल्या छातीची जी धडधड आहे, हृदयाचे जे ठोके ते अनुभव करायचे. हेच प्रेम आहे. इतकं खोलवर आपल्या श्वासांसोबत आतमध्ये उतरायचं. स्वतःच्या आतमध्ये खोलवर, की प्रत्येक स्पंदनाने, प्रत्येक ठोक्याने आपल्याला मी आहे. मी स्वतःवर प्रेम करते आणि मीच प्रेम आहे, प्रकाश आहे. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. या श्वासांनी खोलवर उतरत आपल्या आतमध्ये म्हणा विश्वासाने, की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. मी परिपूर्ण आहे. प्रेम आणि प्रकाशाने भरलेली. कारण माझा ईश्वर सुद्धा आहे. प्रेमाने, प्रकाशाने भरलेला. मी उत्साह आहे, आनंद आहे, करुणा आहे, क्षमा आहे. मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे आणि मी निर्माता आहे. माझ्या विचारांनी मला पाहिजे असलेले सगळे अनुभव, माझ्या सगळ्या इच्छा, मला पाहिजे असलेलं जग मी निर्माण करते. जेव्हा मी ईश्वराच्या विचारांमध्ये असते, ईश्वराचे विचार माझेत असं म्हणते, दावा करते आणि स्वीकार करते त्या सगळ्या विचारांचा, तेव्हा माझे रोजचे अनुभव सुद्धा ईश्वराचेच असतात. त्याच्या गुणांचेच असतात. म्हणजेच आनंदाने, प्रेमाने आणि प्रकाशाने भरलेले असतात. म्हणून मी प्रत्येक क्षणाला स्वतःला आतमध्ये म्हणते, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझेत, याचा मी दावा करते आणि स्वीकार करते. माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळे अनिमंत्रित प्रभाव म्हणजेच नको असलेले प्रभाव, विचार जे माझ्या आभामध्ये आलेत, असे सगळे तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेतच बनला आहात आणि आत्ता सुद्धा प्रेम आणि प्रकाश आहात. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. तुम्ही शांतपणे तुमच्या आदर्श स्थानी निघून जा.
हे उच्च स्वर, हे माझा सुंदर, तेजस्वी, करुणामयी, प्रेमाने भरलेला उच्च आत्मा, माझा अंतरात्मा. तू ह्या सगळ्या अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. मी त्यांना प्रेम आणि प्रकाश देते. माझं आभा मंडळ आता मी माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी बंद करते. बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी प्रेम आणि प्रकाशाची ऊर्जा पाठवते. माझी फ्री विल, स्वतंत्र इच्छा याचा मी वापर करते आणि पर्याय निवडते, की या क्षणाला मी संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवते. मी ईश्वरासोबत एक आहे या क्षणामध्ये. हा पर्याय मी निवडते. मी प्रेमाला आणि प्रकाशाला निवडते. आणि अगदी सावकाश आपण सगळेजण या सत्रामध्ये पुन्हा येऊ. बाबाजी आणि पितामहांना वंदन करत. आजचं हे सत्र आपल्या सगळ्यांच्या सर्वोच्च हिताचं होत आहे. असा दावा करत, स्वीकार करत आपण पुन्हा जोडले जाऊ. तर मी स्क्रीन शेअर करते. आपला कालचा राहिलेला धडा आपण संपू. एक मिनिट कुठला आहे बघते. तर आपण काल सगळेजण बघत होतो. आपण काल बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांनी बघितल्या, ऐकल्या. अ, अनुभव केलेल्या गोष्टी आहेत आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत. तर आपण सगळेजण 21वा धडा बघतोय, की जिथं आपण समजून घेतोय, की आपण कसे कुठल्याही निर्मितीचे मास्टर बनायचंय आपल्याला. आपण आहोत ऑलरेडी. त्याबद्दल आपल्याला ह्यामध्ये माहिती दिली गेली. कशी आपण आहोत, कसे आपल्याकडे पर्याय आहेत, कसे आपल्याकडे असं कधीच होऊ शकत नाही, की आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि आपण त्याच पर्यायाचा वापर केला पाहिजे. तर आपल्याकडे नेहमीच रोजच्या आयुष्यामध्ये प्रत्येक निर्णय घेताना, परिस्थितीमध्ये आपल्याकडे 2 पर्याय असतात. काल ना जेव्हा हे ट्रान्सलेशन मी आज बऱ्यापैकी थोडंसं जसा वेळ मिळाला तसं थोडंसं ह्याला दुरुस्त केलेलं आहे. तर यामध्ये हे एक वाक्य होतं, जे थोडं अर्धवट झालं होतं, की समजा तुम्ही डोंगर चढत भटकंती करत आहात आणि तहान भागवण्यासाठी 2 तलाव दिसतायत. एका तलावामध्ये लहान आहे तो तलाव, जो तलाव आणि तिथं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे साचलेल्या पाण्यामध्ये खूप दुर्गंधी येते. आणि दुसरा जो आहे तो स्वच्छ आहे. आणि मग आपण ठरवतो, निर्णय आपल्याला दोन्ही चॉईसेस आहेत, की चांगला स्वच्छ तलावातलं पाणी प्यायचं का घाणेरड्या तलावातलं? तर साहजिक आहे आपला निर्णय असेल, की चांगलं पाणी घ्यायचंय. तर म्हणून इथं असा तो त्यांनी एक एक उदाहरण ह्याच्यामध्ये दिलं होतं, की जेव्हा आपण चांगलं पाणी घेतो, तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं, ऊर्जा मिळते. तसंच आहे, की निर्णय घेण्यासाठी आपल्याकडे कायम वेगवेगळे पर्याय असतात. त्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. आपल्याकडे निवडीचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण काल ह्याच्यामध्ये बघितल्या. एक महत्त्वाची मला इथे जसं आपण काल एक बोललो होतो. मला वाटते काल आपण इथपर्यंत आलो होतो. इथपर्यंत मला असं वाटतं आपण सागरामध्ये इथपर्यंत आलो असेल. वाटतं मला. की ईश्वराचा विचार तुम्हाला स्वतंत्र इच्छेची खात्री देतो. ह्याच्या आधीचं एक वाक्य मला तुम्हाला सांगायचं हां, की जेव्हा तुम्ही ईश्वराचे विचार स्वीकारण्याचा स्वेच्छेने निर्णय घेता,
मी स्वतः निवडते. माझ्यासमोर अनेक गोष्टी आत्ता परिस्थिती सुरू आहे. अनुभव पण मला वेगवेगळे येतायत माझ्या आयुष्यामध्ये. माणसं पण माझ्या मनाप्रमाणे काम नाही करत आहेत. सगळीकडून मला त्रास आहे. माझी परिस्थिती इतकी चांगली नाहीये, की मी आत्ता आनंदी असावं किंवा मी प्रेमात असावं किंवा प्रकाशात असावं. मला असं वाटतं, की माझ्या आयुष्यात एकही गोष्ट आत्ता व्यवस्थित नाहीये किंवा काही गोष्टी खराब आहेत. पण तरीही त्या प्रसंगामध्ये मी निवडते, की ह्या अशा परिस्थितीमध्ये, अशा लोकांमध्ये राहून सुद्धा मी निवडते, की मी ईश्वराच्या विचारांना, या क्षणाला मी सिलेक्ट करते. ऑप्शन दिलेले असतात ना, तर मी टिक केली ईश्वराच्या विचारांवर. आता ईश्वराचे विचार म्हणजे ह्या सगळ्या अंधारामध्ये असताना पण मी म्हणते, की मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे, मी आनंद आहे. आता असं म्हणणं म्हणजे फसवणं आहे का? की मी नाहीये. पण मग मी का म्हणतेय, की मला दिसते की मी दुःखात आहे. मला दिसते की समोरच्या माणसाने मला बोलल्यानंतर माझ्या सगळ्या शरीरावर त्याचा त्रास मला फील होतोय. ते व्हायब्रेशन फील होतात. रागामध्ये माझं शरीर कापतंय. दुःखामध्ये माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतायत आणि माझी तब्येत खराब होती. त्या सगळ्या परिस्थितीचा माझ्यावर परिणाम असा होतो. मग हे सुरू असताना मी आतमध्ये सारखं म्हणतीये, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे. ह्याचा अर्थ माझी परिस्थिती, वस्तुस्थिती आणि मी जे बडबड करतीये मनामध्ये, ह्याच्यामध्ये विरोधाभास नाहीये का? हे स्वतःला फसवणं नाहीये का? असं पण वाटतं कधी-कधी, की असं तर नाहीच आहे. मी तर आनंदात नाहीये, प्रेमात कुणीच प्रेम करत नाही माझ्यावर. जो बघेल ज्याच्याशी बघेल त्याच्याशी माझी भांडणं आहेत. मला खूप त्रास आहे. मग असं का म्हणायचं आणि कसं काय म्हणायचं? हे तर सगळं चुकीचं झालं ना. ह्याची उत्तरं आज आपल्याला मिळणार. की आपण का म्हणायचं? कारण इथे एक बाब आहे ना, की जेव्हा तुम्ही ईश्वराचे विचार स्वीकारण्याचा स्वेच्छेने निर्णय घेता. तुम्हाला कोणी म्हणतं किंवा तुम्हाला तुमची मैत्रीण सांगते, "अगं युनिफाईड वाच किंवा ध्यान कर" किंवा तुमची मैत्रीण सांगते, "हे पुस्तक वाच, ऑटोबायोग्राफी वाच." अशी वेगवेगळी आपण सांगतो किंवा हे वाच तू, लुईस हेचं वाच. पण नाही वाटत आहे वाचावंसं पण. ती पण इच्छा माझी नाही होत माझा मूडच नाहीये काही करायचा. अशा वेळी कुणीही सांगून आपल्याला नाही फरक पडत. जर माझ्या मनातून एक जरी विचार आला, की होतं आता मला सगळं समजते ही वाईट परिस्थिती, पण तरीही मी प्रेम आहे. इतका जरी माझ्या मनामध्ये विचार आला ना, त्यावेळेस सुद्धा माझी एनर्जी बदललेली असते. मग जेव्हा मी माझ्या स्वेच्छेने कुणीही मला जबरदस्ती न करता आतून माझ्या प्रकट झालं, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हे वाक्य मला आठवलं किंवा मला एखादा पॉझिटिव्ह विचार आठवला त्यावेळी. युनिफाईड सोडून द्या, बाहेरचा पण कुठला. ईश्वराचा विचार म्हणजे कसा आहे? ईश्वराचा विचार ज्यामध्ये संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. ईश्वराचा विचार म्हणजे प्रेम, आनंद, प्रकाश या सगळ्यांनी भरलेला आहे. मग जर मी निवड केली, की मी प्रेम आहे, मी आनंद आहे. असं निवडलं. मी खूप दुःखात आहे, रडतीये मी, पण तरी मी म्हणते मी प्रेम आहे, आनंद आहे. त्यावेळी तुम्ही तुमची स्वतंत्र इच्छाशक्ती गमावत नाही. उलट ती अधिक प्रगल्भ आणि विस्तृत होते. तर जेव्हा मी माझ्या इच्छेने ईश्वराचे विचार निवडते, तेव्हा माझा जो फ्री विल आहे, माझा पर्याय आहे, जो मी निवडलाय, त्या शक्तीमध्ये वाढ होते. कारण सगळी विपरीत परिस्थिती माझ्या आजूबाजूला, सगळं उलट आहे. उदाहरण देते तुम्हाला. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, या कुठल्याही संतांची उदाहरणं घ्या, या वाक्याला ते सूट होतात. की त्यांच्या आयुष्यामध्ये पण सगळं चांगलं नव्हतं. परिस्थिती म्हणू आपण किंवा तशी लोकं म्हणू, माणसं म्हणू आजूबाजूला. पण त्यांनी तरीही निवडलं भगवंताचं नाव सोडायचं नाही किंवा जे चांगुलपणा आहे, आतला प्रकाश तो सोडायचा नाही. हे त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलं होतं. तुकाराम महाराजांना घरची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा शिवाजी महाराजांकडून त्यांच्याकडे येतं सगळं, तेव्हा ते परतवतात नको म्हणून. म्हणजे त्याच्या आधी पण त्यांची जी असते ना त्यांची बायको, ते सगळं म्हणते ना, "ठेवा आपल्याला, आपल्याला खायला म्हणजे मुलाबाळांचे हाल होत आहेत. तुम्ही का देतायत?" म्हणजे त्यांना वाईट वाटतं ते. कारण दिसतंय घरामध्ये किती त्रास आहे. पण महाराज ते सगळं परत करतात आणि ते स्वेच्छेने निर्णय घेतात. त्या सगळ्या प्रसंगातही त्यांचे पण संतांचे काही कमी हाल झालेले नाहीयेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
महाराष्ट्र भूमीतले आहोत आपण. तर किती हाल झालेत. पण त्या प्रत्येक परिस्थितीतही त्यांची स्वेच्छा, त्यांची फ्री विल बघा किती स्ट्राँग होती. किती स्ट्राँग होती फ्री विल आपल्या संतांचं उदाहरण आहे खरंच. हे वाचताना दरवेळेस मला आपले संत आठवतात, की त्यांच्यासारखे हाल तर कुणीच भोगले नाहीये. मग ते तरीही त्या परिस्थितीत ते डळमळले नाहीत. त्यांनी त्यांचा जो फ्री विल त्यांचा पर्याय निवडणं ज्याला आपण म्हणतो. त्यांचा पर्याय काय होता त्यावेळेस ते भक्ती मार्गानेच हे केलं ना त्यांनी. त्यांचा पर्याय एकच होता, की विठ्ठलाचं नाव सोडायचं नाही, त्याचं स्मरण सोडायचं नाही. हृदयामध्ये विठ्ठलच विठोबाशिवाय काहीच नव्हतं त्यांच्या आयुष्यात. म्हणजे हे परिस्थिती फेव्हरेबल नव्हती, चांगली नव्हती, पण त्यांनी पर्याय निवडला. त्यांनी खरं फ्री विलचा वापर केला. मला काय निवडायचं? माझी बायको म्हणती, "घे, दागिने घ्या, हे घ्या." सगळेजण म्हणतात, की "घ्या, एवढं सगळं आलंय." पण महाराजांनी ते निवडलं. त्यांना कुणी सांगितलं नाही ना. पण त्यांच्या मनातून आतून जे प्रकट झालं, जे फ्री विल आहे त्याचा त्यांनी असा वापर केला. म्हणून असं म्हटलं, जेव्हा तुम्ही तुमची स्वतंत्र इच्छाशक्ती अ, वापरता म्हणजे ईश्वराचे विचार स्वीकारता त्यावेळेस पण, तेव्हा तुम्ही इच्छाशक्ती गमावत नाही, उलट ती वाढते. पण जेव्हा तुम्ही भीतीवर आधारित विचार करता, तेव्हा तुम्ही स्वतः त्या विचारांचे गुलाम बनता आणि मग आपण बनवलेल्या मर्यादांमध्ये आपण अडकून बसतो. मग आजारी हे जे परिणाम गेला ना, आजारपण किंवा दारिद्र्य हे नीट लक्षात बसा हे की मी असं का उदाहरण दिलं? मी बोलले होते, की मुलींना मुली पटकन नाही असं म्हणत नाही. बायका बायका असं पटकन म्हणत नाहीत. एखाद्या वेळेस पुरुष किंवा मुलं जाऊन तसं कौतुक करतील. पण मला ते कारण मी त्यावेळेस असा विचार नाही केला म्हणताना, पण नंतर मी जेव्हा ते सत्र ऐकलं, थोडासा तो पाठ ऐकला, तेव्हा मी म्हटलं, "अरे, मी हे उदाहरण का दिलं असेल?" असं माझ्या मनात येत होतं. पण ते उदाहरण खूप हे झालं ते, की मला 1-2 मास्टर आहेत, की ते त्या एजमधले आहेत. अशाच कंपनीमध्ये काम करतात. त्यांना ते उदाहरण खूप आवडलं आणि मला ते असं वाटलं, की हे असं कसं काय? पण मी पण त्या अनुभवातनं गेलेली ना. पण जेव्हा मी त्यांच्याकडनं ऐकलं, की बरोबर हे आम्हाला खूप आवडलं वगैरे, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, की खरंच तसं आहे, की जेव्हा एकाकीपण किंवा आजारपण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या विचारांच्या लिमिट जे आहे ना, एक चौकट आहे, त्याच्यामुळे आपणच निर्माण करतो. आपल्याला असं वाटतं, की त्या माणसाला जाऊन बोलावं किंवा नाही. आपल्याला असं वाटतं, की त्या माणसाला चांगलं काही म्हटल्यावर तो माणूस झाडावर चढेल. ह्याला कशाला एवढं चढवायचं? आपल्याला असं वाटतं, की ह्या माणसाला बोलल्यावर त्याला गर्व येईल. आपण गची बाधा म्हणतो ना, गर्व वाटेल त्याला, अहंकार येईल त्याच्यामध्ये. अशा अनेक मर्यादित विचारांमध्ये आपण जगतो. आणि हे बघा, असं पण नाही होत, की आपण त्याचा खरोखर अनुभव घेतलाय. पण आपण ऐकून कुणाचं तरी ऐकलं. मी कधी नाही अनुभव घेतला तसा. असं पण होऊ शकतं, की मी कधी आपण अनुभव नाही घेतलाय. पण कुणीतरी माझी मैत्रीण माझ्यासमोर म्हणली, "एवढं काय त्याचं कौतुक करायचंय?" ती झाडावर चढून बसेल किंवा तो व्यक्ती झाडावर चढून बसेल, असं होतं. तर ह्यामुळं काय होतं, की बरेच जण समोरच्याशी स्वतःहून बोलायचं पण टाळतात. एकाच सोसायटीमध्ये असतील, एकाच ठिकाणी राहत असतील. पण अशा अनेक भिंती आहेत आपल्यामध्ये, ज्यामुळे एकाकीपण येतं. मग लोकांना वाटतं आम्ही एकटे पडलोय. म्हणजे अशी मी किती उदाहरण सांगू. नुकत्याच एका वर्कशॉपमध्ये आम्ही गेल्यावर आम्ही स्वतः बघितलं, की कशा स्त्रिया रडतात अक्षरशः, की आम्ही एकटे आहोत म्हणून. सगळं आहे, पैसा आहे, सगळं आहे. पण एकटेपणा खूप आहे. याचं कारण हे, की आपणच एक भिंत घालून घेतली स्वतःला, की ह्या माणसांशी बोलावं तर हे असं, ह्या माणसांशी बोलावं तर हे असं, हे असं. कुठेतरी ती आतली भीती जेव्हा अशी मोकळी होईल ना आणि आपण मोकळेपणाने पुन्हा बोलायला लागू, विचारांमध्ये थोडे बदल होतील ना, तर माहीत नाही हे एकटेपण कधी निघून जाईल कळणार पण नाही आपल्याला. तर हे छोटे-छोटे प्रयोग आपल्याला करायला पुढे सांगितले गेले ह्या धड्यामध्ये. पण हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की एकाकीपण आलं, की त्याला लागून आजारपण येतं. कारण सतत विचार मनामध्ये, की मी एकटी माझ्यावर प्रेम करायला कुणी नाही, माझ्याशी बोलायला कुणी नाही आणि ह्या सगळ्या विचारांचा परिणाम शरीरावर व्हायला लागतो. तर हे सगळं एकमेकाला लागू नये. म्हणून हे असं सांगितलं गेलं, की आपण ज्या मर्यादित चौकटी बनवल्या आहेत, त्या चौकटीच आपल्याला ह्याच्यात टाकतात. ती चौकट तोडा. समोरचा माणूस माझ्याशी पहिला बोलला पाहिजे. हा विचार करत बसून आपण एकटे पडलोय किंवा नकोच ती कटकट असं पण म्हणून आपण बाजूला सरकतो. 1-2 आलेल्या अनुभवांवर कदाचित काहीतरी असेल गोष्ट ज्यात आपण शिकायची होती, शिकलो. पुन्हा आपण थोडा विचारांमध्ये बदल करून बघू. जसं इथं सांगितलं गेलंय. असं पण होऊ शकतं, की मी माझ्या विचारांमध्ये बदललं, की लोकं आजकाल अशीच आहेत, स्वार्थीच आहेत. कुणावर भरोसा राहिला नाही, विश्वास ठेवण्यासारखी नाहीयेत. अशा 1-2 अनुभवांमुळं आपण
एक असं पूर्ण एक जजमेंट एक अशी चौकट घालून घेतो स्वतःभोवती. यामुळे सुद्धा एकाकीपण येतं आपल्याला. पण नंतर कळतं, अरे हे तर इतकं अवघड नव्हतं. मी जरा 4 लोकांशी थोडं विश्वास ठेवून बोलले, तर मला मजा येते. असं पण वाटतं, की अरे एवढं वाईट नव्हते ते, जितकं मी त्यांना समजलंय. असे पण अनुभव येतात. पण थोडंसं त्यासाठी ती चौकट मोडून थोडं पुढे गेलं पाहिजे. ती भीती सोडून थोडं पुढे गेलं पाहिजे. विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. ह्या गोष्टी इथंच सांगितल्यात. जो पॉइंट मी विसरले आणि मला आज आठवण करून दिली जाते. कारण अनेक जण येतात, की जे ह्या एकाकीपणामुळं, एकटे पडल्यामुळं आजारी पण पडतात. तर थोडंसं ती चौकट मोडून थोडं पुढे जा आणि त्यावेळी मनामध्ये एकच विचार म्हणा, जेव्हा केव्हा आपल्या मनामध्ये असा विचार आला, बोलू का नको? भीती आली, की खरंच चांगली असतील का? तोंडावर तर हसतायत. जास्त गोड बोलली असणारी लोकं पण आपण घाबरतो. कोणी जास्त हसत-खेळत गोडीने तुकून बोलायला लागलं तर भीती वाटते, "अरे बापरे! याला काय पाहिजे आपल्याकडून?" इतके आपण त्या भीतीमध्ये आतमध्ये गेलेलो आहेत. असे वाईट अनुभव आलेच असतील असे नाहीये मला. पण ऐकून-ऐकून इतरांकडून असं पण झालेलं असतं किंवा आपल्यालाही अनुभव आला असेल 1-2 वेळा. पण दरवेळी तसंच असेल असं नाहीये. त्यावेळेस जी भीती आहे, ती भीती बाहेर काढून जेव्हा आपण विचार करून म्हणलं, की खरोखर माणूस असा असेल, गोड बोला नाही, पण खरोखर चांगला असेल. जेन्युइन माणूस म्हणतो ना आपण. खरोखर तो तेवढा चांगला माणूस असेल, प्रामाणिक असेल, असं पण होऊ शकतं. आणि त्यांची बोलायची पण ती सवय असते, मधुर वाणी असते एकेकाची. त्यांना आवडतं. कुणालाही हर्ट नाही करायचंय, कुणालाही वाईट नाही वाटलं पाहिजे. अशी पण लोक आहेत आज. सगळेच असे नाहीयेत ना. तर त्यामुळं आपण प्रत्येकाला बघताना फिक्स केलंय. हे असं असलं म्हणजे असं, असं असलं म्हणजे असं. ह्याच चौकटी मोडायला बाबाजी आपल्याला इथं सांगतायत. कपडे असे असले म्हणजे असं, कपडे असे असले म्हणजे असे. आज एक अजून एक माझ्या मनात विचार आला जेव्हा मी ते ऐकलं माझंच वाक्य मी जेव्हा ऐकल्यानंतर तेवढाच एक हे कारण मला आलेले मास्टरचे मेसेजेस बघून मी पण विसरले होते, की काय मग नंतर मी ते जेव्हा ऐकलं, तेव्हा इव्हन विजयाताईंना पण मी म्हणलं आज, की मला असं वाटलं मी ते वाक्य बोलले ना, तर असं वाटलं म्हणलं मला. पण अ, मला त्यावेळेसच अजून एक संदेश दिला गेला. असं पण होतं, की आपण कपड्यांवरून तर किती जज करतो. पण होऊ शकतं, की अ, लहान-लहान कपडे घातल्यानंतर बऱ्याचदा म्हटलं जातं, की ह्यांना मुलांबरोबर स्वतःला मुलांबरोबर प्रमाणे राहायचं असतं. म्हणून मुली तसं करतात, जीन्स घालतात. पण असं काही नाहीये. असं होऊ शकतं ना, की तेच ते स्वतःचे कपडे बघून कारण माणूस हा असा आहे मुळात, की ज्याला बदल पाहिजे असतो प्रत्येक गोष्टीत. आपण रोज जेवताना आपण किती व्हेरिएशन ठेवतो त्याच्यामध्ये. आज खिचडी केली, आज हे केलं, आज ते केलं. मग तसंच कपड्यांच्या बाबतीत होतं. की कपड्यांच्या बाबतीत पण जेव्हा वेस्टर्न कपडे बघितले, की त्यावेळेस वाटतं, "अरे, हे छान दिसेल मला." असं म्हणून ते घेऊन परत काही वर्षांनी बघा आपोआप मुली साड्यांकडे वळतात. आपोआप आता इरकलच्या खणाच्या साड्या म्हणजे सगळं जुनं. मग आपण म्हणतो, "अरे, जुनी फॅशन परत आली." जुनी फॅशन नाही आली परत. बदल पाहिजे असतो. कंटाळून जातात, आपोआपच कंटाळून जातात ते. आणि मग असं वाटतं आता थोडंसं हे वेस्टर्न कमी करावं, ट्रेडिशनल वापरावं. तर हे सारखं सुरू असतं. पण काही जण त्याच्यावर एक शिक्कामोर्तबच करून टाकतात. की मुलींना दाखवायचं असते, की आम्ही मुलांपेक्षा कमी नाही म्हणून जीन्स घालतात. हे असं नाहीच आहे. मुळात तसं नाही. जर आपल्या नव्या पिढीला पण जर बघितलं आपण, त्यांचे तर विचारच वेगळे आहेत. त्यांचे कपडे कसे असतील, पण कदाचित ते अ, आपल्यापेक्षा पुढे आहेत अध्यात्म असं पण असू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या चौकटी आपल्याला आपल्याला मोडायला सांगतात इथं खरं तर. की तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या म्हणजे एकानी ते मत मांडलं, की त्याला दुसरं पण माणूस तेच मत मांडायला लागतो. बरोबर आहे. आजकाल असंच झालंय. त्यांना काय दाखवायचं असतं, मुलांची कॉम्पिटिशन करायला जातात किंवा असं एक एक मतच बनवून ठेवलं जातं. पण ह्यामुळं काय होतं, तुम्ही जे काही बोलत आहात ना, त्या प्रत्येक शब्दाचा परिणाम आहे. म्हणजेच असं दिलंय, की ह्याचा मर्यादांच्या बंदिस्त चौकटीत अडकून पडता तुम्ही. प्रत्येक वेळी विचार करताना असा. तुम्ही त्या स्वतः विचारांचे गुलाम बनता. गुलाम का म्हणलंय? कारण तो विचार तुम्हाला पळवतो त्याच्या मागे. नुसता विचार येत नाही. मग विचार आला की राग येतो. कसली आजची पिढी आहे. मग ते असं राग यायला लागतो त्यांचा. म्हणजेच काय तुम्ही त्या भावनेमध्ये इतकी वाहून आतपर्यंत जाता, की सगळ्या पिढीचा मग उद्धार होतो त्याच्यामध्ये. आणि फक्त मी ह्या पिढीचं नाही बोलत आहे. तरुण मुलं सीनियर्सचं बोलत असेल, सीनियर्स आत्ताच्या म्हणजे हे सगळ्या पिढ्यांच्या बाबतीत लागू आहे. फक्त मी एक कपड्यांचं उदाहरण आत्ता दिलं. तर मला हे असं दिला गेला मेसेज, की प्रत्येक वेळेस काही प्रूव्ह करण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी कपडे असे घालत नाहीत. तर ती आवड आहे,
की अरे जरा असं कंटाळा आला आज काहीतरी जीन्स घालून बघू, कंटाळा आला शॉर्ट स्कर्ट घालून बघू असं म्हणून पुन्हा मग काही दिवसांनी मुली आजकाल ऑफिसमध्ये बघतो आम्ही तर साडी पण नेसून येतात छान-छान. असं पण आहेत लहान-लहान मुली साड्या पण नेसून येतात म्हणजे कंटाळा आला बदल म्हणून थोडं. तर अशा पण त्यांच्यात प्रत्येकाचे दृष्टिकोन आहेत. पण मी ज्या स्थानावरून बघते, मला वाटतं माझंच खरं. मला हे माझं हे जजमेंट आहे ना, हेच बरोबर आहे. असं म्हणून मग ते एक प्रकारचा एक विचारच बनतो. असा विचार तगडा, की सगळेजण त्याचप्रमाणे विचार करायला लागतात. पण त्या विचारातही मी असं म्हणू शकते, ठीक आहे बदल म्हणून छान वाटतंय. त्या मुलीच्या अंगावर असेल, छान वाटतंय. असं एखादा विचार आला, छान दिसतंय. असं पण होऊ शकतं. आणि ते दुसऱ्याला कदाचित नाही आवडणार. त्यामुळे अशा अनेक चौकटी आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आपण बघतो रोजच्या जगण्यात आहेत. हे तर फक्त ह्याचं उदाहरण झालं. पण हे सगळं आहे, की ज्यामुळं इथं असं दिलंय, की तुम्हाला दुर्बल आणि असुरक्षित वाटतं. सोसायटीमध्ये सुद्धा कुणाशी बोलावं का नाही, घमेंडच आहे, असं पण म्हणून अनेकदा आपण बोलायचं टाळतो त्या गोष्टी. मग तिथं कशामुळं, की वाटतं अरे बोलावं का नाही, भीती असते मनामध्ये. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात असतात. बघा कुठे-कुठे आहेत. कारण मी फक्त एक छोटे-छोटे एक्झाम्पल देऊ शकते. आपण प्रत्येकाने हे आपल्या आयुष्यात लावून बघायचं. कुठं उपयोगाला पडतंय? मला जर वाटतंय मी एकटी तर मी एकटी का आहे? त्याच्या मागे कारणं बघा. कशामुळं असं आहे, की मी बोलू शकत नाहीये इतरांशी. तितकं खुलून नाही बोलू शकत आहे. माझ्या मनात काय ब्लॉक आहे? काय मला अडवतंय, की हा बोलू नको, जास्त बोलायला जाऊ नको, थोडंसं हे ठेवा. हे मला का असं वाटतं? मला अनुभव काही आलेत का? आलेत तर ते कुणाबरोबर आलेत? सगळीच लोकं मला अशी भेटली आहेत का? असा सगळ्याचा व्यवस्थित विचार करून मग ठरवायचं किंवा फक्त 1-2 प्रसंगावरून आपण ठरवून मग त्या चौकटी आपल्याला खूप अशा एकाकीपणा, दुःख या सगळ्याकडे घेऊन जातात. म्हणून हे इतकं छान आपल्याला हे उदाहरण दिलेलं आहे. एका वर्कशॉपमध्ये असंच गेलेले मगाशी मी थांबले बोलता-बोलता. अक्षरशः त्या आलेल्या ज्या होत्या, त्या ज्येष्ठ होत्या वयाने. त्या खूप रडत होत्या, की मी खूप एकटी आहे म्हणून. त्या हिंदी भाषिक होत्या. मनीषा त्यांना माहिती आहे, मनीषा ताई होत्या माझ्यासोबत त्या दिवशी. आम्ही दोघी होतो. खूप रडत होत्या त्या. म्हणजे त्यांचं रडणं बघून असं वाटलं त्या म्हणल्या, "माझ्याकडे सगळं आहे, पण मी एकटी पडली इतक्या प्रमाणात एकटेपणा आहे आज समाजामध्ये. ह्याचं कारणच मला म्हणून मला असं वाटतं, की हे मला पुन्हा एकदा सांगावं लागलं आता. तर त्याची कारण आपणच शोधायची, की का एकटे पडलोय आपण? असं जर वाटत असेल तर का एकटे पडलोय? त्याचा थोडासा विचार करा, की काय आपल्याला अडवतंय 4 लोकांपासून बोलायला. आधी आले असतील मला अनुभव, पण बाबाजी तर म्हणतात भूतकाळ नाहीच आहे. जे काही आहे ते वर्तमानात आहे आणि वर्तमानात तुम्हाला आधी अनुभव आलेत, पण आता भीती आहे मनामध्ये. प्रत्येक वेळी कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना म्हणायची, की मी ईश्वराच्या विचारांमध्ये आहे. ईश्वराचे विचार माझे आहेत. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हा विचार ठेवायचा आणि मग नवीन माणसाशी बोलायला जायचं. तुम्हाला जर समोर असं कोणी दिसतंय. जिथं-जिथं तुम्हाला वाटतंय ना, की मला काहीतरी अडवतंय पहिल्या आलेल्या अनुभवांमुळं, लगेच म्हणायचं, "मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ईश्वराचे विचार माझे आहेत. मी प्रेम आहे, मी प्रकाश आहे." असं म्हणून तुम्ही बोलून बघा आणि मग सांगा, की तो अनुभव कसा वेगळा वेगळा ठरला यावेळी. हे तुम्ही करून बघा. हे केल्याशिवाय नाही करणार. मी बोलून फायदा नाहीये. हे करून बघा. जिथं कुठे मला ब्लॉक आहे, तिथं मी हे वापरलं आणि मला काय अनुभव आला. असं तुम्ही स्वतः बघायचं सगळं प्रयोग करून बघा हा. तर मला वाटतंय आपण काल इथपर्यंत आलेलो. हां, इथून वाचायचं आहे आज आपल्याला. तर कोण वाचणार आहे आज? कोण मी वाचतंय वाचू आज? का? वाचू का? कोण वाचतंय? आसावरी ताई आहेत का? हां, हां. हां, वाचा. ईश्वराचा विचार तुम्हाला स्वतंत्र इच्छेची खात्री देतो. त्या दिव्य विचारांमध्ये असंख्य योग्य पर्याय सामावलेले असतात. तो प्रत्येक पर्याय हा योग्यच असतो. कारण तो पर्याय तुम्हाला नेहमीच ईश्वराच्या प्रेम, शांती, ज्ञान, समृद्धी आणि आनंद याच गुणांचा अनुभव देतो. आता आपण जे बोललोत ना, तेच आहे इथं, की ईश्वराचा विचार तुम्हाला स्वतंत्र इच्छेची खात्री देतो. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. तुमचा जो पर्याय निवडण्याचा जो मार्ग आहे ना, तो तुमच्याकडनं हिरावून घेतला जाणार नाहीये. शेवटी तुम्हीच निवडणार आहेत, की मला माहिती आहे की माझ्यामध्ये भीती आहे.
आणि मी ती भीती काढायला तयार आहे आणि मला समोर दिसतीये एखादी संधी कुठली पण असेल. मग त्यावेळेस मीच निवडणार आहे, की करायचंय का नाही काम? तिकडे मी जायचंय का नाही? 2 मार्ग जसं बाबाजींचं एक वाक्य आहे ना इथं सुरुवातीला, की कायम तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. हो किंवा नाही. याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. हे विश्वच पूर्ण मुळात द्वैतावर उभं आहे. पाप, पुण्य, चूक, बरोबर ह्याच्यावर तर आपण कायम असतो. म्हणजे 2 मार्ग आहेतच आहेत. तिसरा पर्याय असेल नाही असेल माहीत नाही. पण 2 तर पर्याय कायम आपल्याजवळ अवेलेबल आहेत. हो किंवा नाही. ठीक आहे. म्हणून इथं तुम्ही जे काही निवडाल ते तुम्हाला तुमचा स्वतःचा फ्री विलच असणार आहे. पण ईश्वराचा विचार जर मी निवडला, ईश्वराचा विचार निवडणं म्हणजे मी ह्यावेळी दरवेळेस कितीही वाईट अनुभव आलेला असू दे आत्तापर्यंत, मी ह्यावेळी प्रेम आणि विश्वास निवडला समजा, की मी विश्वास ठेवते ह्या माणसाबरोबर. मी बोलते आणि मी प्रेम आणि प्रकाशच मी आहे आत्ता ह्या क्षणाला. असं म्हणत मी बोलायला जाते. अगदी विश्वासाने, आतमध्ये हृदयामध्ये एक खात्री ठेवून, एक विश्वास ठेवून. मग त्यावेळेस तो अनुभव सुद्धा मला असाच येतो, जो इथं दिलाय. कारण तो पर्याय जो आहे ना, त्या दिव्य विचारांमध्ये असंख्य योग्य पर्याय सामावलेले आहेत. म्हणजे 2 पेक्षा पण जास्त पर्याय आहेत खरं तर आपल्याकडं म्हणजे त्याचे म्हणतो ना, की अनेक चॉईसेस आहेत. त्यापैकी प्रत्येक पर्याय हा योग्य आहे. कुठलाही चुकीचा नाही कारण तो कशामध्ये आहे पर्याय? ईश्वराच्या विचारामध्ये आहे. माझ्याशी कुणीतरी बोलत नाहीये, पण तो माणूस आजारी आहे. अनेक वर्ष झालं भांडणं आहेत. आतून एक विचार प्रकट झाला, "तू फोन कर, काही होत नाही." पण माझं मन म्हणतंय, "नको, कशाला करायचं? इतके दिवस झाले तुमचे संबंध आहेत." पण अंतरात्मा म्हणतोय, उच्च स्व म्हणतोय, "बोल." ह्या एका माझ्या विचाराने मी ऐकून फोन केला. म्हणजे काय केलं? मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज निवडला. प्रेमाचा पर्याय मी निवडला, की त्या माणसाकडून मला इतके वर्ष चांगली वागणूक नाही मिळाली, पण वेळेला मी उपयोगी पडले. बोलले त्यांच्याशी. त्यावेळेस मी तो पर्याय निवडला प्रेमाचा. त्यावेळी जो पर्याय मी निवडला तो तुम्हाला नेहमी प्रेम, शांती, समृद्धी. फोन ठेवल्यावर मला छानच वाटेल. अजिबात वाईट वाटणार नाही. जे ओझं मी घेऊन इतके वर्ष न बोलण्यामुळे ठेवलं होतं, सगळं सुटून जाईल मला. आणि असं होईल की मला हलकं वाटेल उलट बोलून. तर असे अनेक अंतरात्म्याचे आवाज, आपल्या उच्च स्वराचे आपल्याला आवाज येतात. निवडायचे का नाही हा आपला पर्याय आहे. हां, तर इथूनच. आनंदी राहणे, समृद्धी अनुभवणे, प्रेम अनुभवणे आणि आपल्या प्रत्येक संकल्पात यश मिळणे ही प्रत्येक आत्म्याची स्वतःची निवड असते. अशा वेळी खऱ्या अर्थाने एकच निवड उरते, ती म्हणजे ईश्वराच्या विचाररूपी प्रेमाच्या अथांग महासागरात स्वतःला समर्पित करण्याची निवड. त्या दिव्य सागरात ईश्वराच्या गुणांच्या अनुभवांसह सृष्टीचा हा महान खेळ पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी तुमच्याकडे अनंत पर्याय उपलब्ध आहेत. ईश्वराच्या नक्की. विचार-विश्वात घाईघाईने प्रवेश करू नका. अन्यथा तुम्ही फक्त त्याच गोष्टींचा अनुभव घ्याल, ज्याची तुम्ही कल्पना करू शकता. तुमचे पर्याय तुमच्या स्वतःच्या मर्यादित जागरूकतेनुसार मर्यादित आहेत, जे बहुधा एखाद्या भीतीमध्ये अडकलेले असतात. ज्यामुळे एखाद्या विचाराचा अनुभव असा असेल, याचा अंदाज तुम्ही सहजपणे बांधता. हाच या अभ्यासक्रमाचा खरा गाभा आहे. तुम्ही आता तुमच्या विचारांना सुधारायला शिकला आहात. तुमच्या संपूर्ण स्वसोबत होल सेल्फ एकरूप होऊन आणि त्याचे मार्गदर्शन मिळवून तुम्ही हे साध्य करता. कोणत्या विचारांना बदलले पाहिजे आणि ही प्रक्रिया नेमकी कशाप्रकारे करायची याचा खात्रीशीर आणि स्पष्ट मार्ग आता तुम्हाला माहीत झाला आहे. तुमच्या खऱ्या इच्छा साकार करण्याचा तुमच्याकडे एक खात्रीशीर मार्ग आहे. म्हणजे आता आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं, की कुणाला असं वाटत नाही, की मला दुःखात राहायचंय, मला दारिद्र्यात राहायचंय, असं कधीच कोणी म्हणणार नाही. प्रत्येकाची एकच इच्छा आहे, की मला सुखी, समृद्ध, आनंदाचं, प्रेमाचं आणि जे काही मी हातात घेईन काम, त्या प्रत्येकामध्ये मला सक्सेस, यश पाहिजे. हेच प्रत्येक आत्म्याची स्वतःची निवड आहे. आत्म्याची निवड आहे हां. मग अशा वेळी खऱ्या अर्थाने एकच निवड उरते. ती म्हणजे ईश्वराच्या विचाररूपी महासागरात स्वतःला समर्पित करण्याची. म्हणजेच काय? ईश्वराच्या विचारांना निवडण्याची. ही एकच आहे. जर तुम्हाला हे अनुभव करायचंय, आनंद, समृद्धी, प्रेम हे सगळं जर तुम्हाला अनुभव करायचंय, प्रत्येक संकल्पात यश म्हणजे मी कुठलाही प्रोजेक्ट काम हातात घेऊ दे. त्यामध्ये मला यश मिळवायचंय. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी विश्वास ठेवायला पाहिजे. काम सुरू करताना. 4 लोकांना एकत्र घेऊन पुढे गेलं पाहिजे.
माझं प्रत्येकाशी भांडण आहे. माझे प्रत्येकाबद्दल अनेक वाईट विचार आहेत, की हे असं आहे, तो तसा आहे. अशा वेळी टीम वर्क होत नाही. प्रोजेक्ट पुढे जात नाही. काम कुठलंही त्याच्यामध्ये संकल्प ज्याला म्हणतो ना आपण, की जे काही मी धरलंय, इच्छा धरली त्या संकल्पामध्ये अ, त्या इच्छा पूर्ण होत नाही. तो संकल्प पूर्ण होत नाही माझा. म्हणजे मी खूप ठरवते खूप, अनेक अनेक इच्छा धरते, पण ते होत नाही. पुढे जात नाही काम. माझी कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही. ह्याचं कारण असं आहे, की ईश्वराचा विचारच आपण निवडत नाहीये. खात्री नाहीये स्वतःबद्दल, विश्वास नाहीये स्वतःवर, आलेल्या अनुभवांमुळं असेल, प्रेमाचा आणि आनंदाचा ह्या पूर्ण आत्मविश्वासाने आपण ते काम सुरू करत नाही. मग ह्या सगळ्यांमुळं आपल्याला त्या इच्छांमध्ये पण यश मिळत नाही. आणि म्हणून असं म्हणलंय, जर तुम्हाला हे सगळं अनुभव करायचा असेल, तर एकच पर्याय आहे आपल्याकडे. तो म्हणजे ईश्वराचा विचार निवडा. ईश्वराचे विचार काय-काय आहेत आपण बघितलं. तर तसंच पुढं पण आपल्याला काही गोष्टी सांगितल्या गेल्यात, की तोच तुम्ही निवडला तरच तुम्हाला सृष्टीचा हा महान खेळ पुन्हा-पुन्हा खेळण्यासाठी असं म्हणलंय, की अ, त्या गुणांचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे. हा खेळ खेळायचा आहे, तर तुमच्याकडे अनंत पर्याय आहेत. ईश्वराच्या त्या विचारांमध्ये. मी कुठलंही काम करताना, जेव्हा मी प्रेम हे प्रकाश आहे म्हणून खात्रीने अगदी विश्वासाने सुरू केलं ते काम. त्यावेळी मला असे अनुभव यायला लागतील, "अरे काम कसं काय होतंय? मला कुठून-कुठून मदत मिळते?" आणि हे जे वाक्य आहे ना, सृष्टीचा हा महान खेळ म्हणजे इट्स अ प्ले. हा खेळ खेळतोय आपण. ज्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर आपण प्ले करतोय. अशा पद्धतीने त्याला बोललं गेलं, की हा एक गेम आहे हा. त्या गेमचे रूल तुम्हाला माहीत करून घेतोय आपण फक्त, की कसं खेळायचं. इतके दिवस तर आपण बाय डिफॉल्ट जसा गेम आपल्याला खेळवतोय आपण खेळलोय. आपले विचार जसे आपल्याला जगवतायत तसे आपण जगलो. आता आपण विचार निर्माण करतोय पूर्ण सजगतेने, जाणीवपूर्वक. आता माझ्या विचारांचे मी गुलाम नाही होणार. आता मी माझ्या विचारांना मी स्वतः पाहिजे तसं बाहेर टाकणार, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. ही व्यक्ती अगदी प्रेमाने माझ्याशी बोलते. हिचं आणि माझं खूप प्रेमाचं नातं आहे. आम्ही दोघांचं नातं अतिशय घट्ट, छान, आनंदाचं, प्रेमाचं आहे. माझं जग प्रेम आणि प्रकाशाचं आहे. हे मी विचार बाहेर टाकते. आता मी माझ्या विचारांची गुलाम होणार नाही. म्हणून ह्याला खेळ म्हणलं गेलंय, की आता ह्या खेळाचं जे डिझाइन जे आहे ना कोडिंग ते तुम्ही आता तुमच्या हातात घेतलंय. ह्या विचार विश्वांमध्ये घाईघाईने प्रवेश करू नका. अन्यथा तुम्ही फक्त त्याच गोष्टींचा अनुभव घ्याल ज्याची तुम्ही कल्पना करू शकता. याचा अर्थ असा आहे, की गडबड करू नका. ह्या विचारांना आपले विचार म्हणण्यामध्ये. नाहीतर मग आपण त्याच्यातला फरक नाही अनुभव करू शकणार. मला नेहमी जी सवय आहे, ज्या पद्धतीने विचार करायची, एक पॅटर्न बनलेला आहे आपला लहानपणापासून. जरी आपण तो अनुभव नाही घेतला, पण ऐकून-ऐकून, "अरे, असं होतं बरं का, हे आहे बरं का, हे असे" ह्या प्रत्येकाची सवय झालेली. आणि मग मी कदाचित गडबडीमध्ये जर नीट समजून नाही घेतलं कुठल्याही प्रसंगामध्ये, तर मला जेवढं माहिती आहे ना, तोच अनुभव मला यायला लागेल. हे वाक्य त्याचं थोडंसं डीपमध्ये अर्थ आहे. म्हणजे घाईघाईने प्रवेश करू नका, विचार विश्वात म्हणलंय. म्हणजे नीट समजून घ्या, की ह्या प्रसंगामध्ये हा जो प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला आता माझ्या आयुष्यात, जो काही असेल, नात्यांमध्ये असेल, आरोग्यामध्ये असेल, पैशाच्या बाबतीत असेल, ऑफिसमध्ये, नोकरीमध्ये, कुठेही असू दे. तिथं ईश्वराचा विचार काय असेल बाबा? माझ्या जागी ईश्वर आहे. तो काय करेल? तो कसा विचार करेल? सकारात्मक. मग सकारात्मक म्हणजे कसा? नातं आहे माझ्यासमोर, काहीतरी बिघडलंय आमचं, बिनसलंय. ईश्वर काय विचार करेल? हे आपल्याला करायचंय, की ईश्वराचे विचार माझ्या जागी ईश्वर आत्ता जगतोय. मग ईश्वर कसा विचार करेल? ईश्वर निस्वार्थी प्रेमाचा विचार करेल. समोरून प्रेम येते का नाही, त्याला घेणं-देणं नाहीये. तो प्रेम देतोय म्हणजे देतोय. म्हणून सृष्टी तशी, निसर्ग तसा आहे. तो देतोय निसर्ग. तो घ्यायला नाही बसला. तो फळं देतोय, फुलं देतोय. त्याप्रमाणे त्या प्रसंगानुरूप मी आत्ता ईश्वर आहे. मग ईश्वर कसा विचार करेल, तसाच मला करायचा आहे. मग ज्यावेळी मी हे समजून घेते, त्यावेळेसच मला तसे अनुभव येतील. गडबडीमध्ये जर मी अरे असं-असं म्हणजे मी नीट समजून नाही घेतलं अर्थात त्या प्रसंगामध्ये, तर माझं जेवढं इमॅजिनेशन आहे, जसा मी करते हे असं होईल, तसं होईल, ह्याचा रिझल्ट असा असेल, मी असं केलं तर तसंच घडेल, असं त्यांनी सांगितलंय. म्हणून तुमचे पर्याय तुमच्या स्वतःच्या मर्यादित जागरूकतेनुसार मर्यादित आहेत. मला माहीतच नाहीये, की मी हे करू शकते ह्याच्या व्यतिरिक्त पण. मला फक्त हो, नाहीच माहितीये. हे 2च पर्याय दिसतायत मला.
एखाद्या प्रसंगामध्ये. पण त्याच्या व्यतिरिक्तही अनेक पर्याय आहेत माझ्याकडं. कुणाची तरी मदत घेणं हा सुद्धा पर्याय आहे. त्याच्यात मला कमीपणा नाही वाटला पाहिजे, की मी एकटीच सगळं करते, असं म्हणून नाही चालणार. तुम्हाला जर तिथं मदत दिली जाते, ती घेणं सुद्धा एक पर्याय आहे. त्यावेळेस मी हे वाक्य माझ्या मनामध्ये म्हणू शकते, की ईश्वर मला साक्षात मदत करतोय. कारण ती व्यक्ती पण ईश्वराच्या प्रतिमेत आहे आणि हे प्रेमच आहे ईश्वराचं. असं म्हणून मी ती मदत घेऊ शकते. मग एखाद्याचा स्वभाव असेल, की नाही मला कुणाची मदत नको. अशा वेळी तो नुकसान करून घेतो. मग त्या प्रसंगामध्ये आपण जागरूकतेने विचार केला पाहिजे, की ती पण व्यक्ती ईश्वराची प्रतिमा आहे आणि ईश्वर मला साक्षात मदत करतोय. असा विचार जर त्या व्यक्तीने केला, तर कदाचित त्याचं काम सोपं होऊ शकतं. याला म्हणतात ईश्वराप्रमाणे विचार करणं, प्रसंगानुरूप. जसा प्रसंग तसा विचार. याप्रमाणे आणि जसा विचार तसा प्रसंग. हे पण आहे ना, की माझ्यासमोर एखादी गोष्ट आलीच, तर मग मी त्याला कसं डील करते. मग ईश्वराच्या विचारामध्ये, की ह्याला मी एक संकट म्हणून बघू, का एक संधी म्हणून बघू? ह्यावर आपले चॉईसेस आहेत. आणि याप्रमाणे अनेक पर्याय आहेत आपल्याकडे. पण मी कसं बघते, मर्यादित जागरूकता म्हणजे काय? हे संकट आलंय माझ्यावर का संधी आली? मला काहीतरी शिकवणार आहे का मला काहीतरी त्रास देणार आहे? कुणाचा फोन आला की मी घाबरते. आता घेऊ का नको हे काय अजून मला नवीन काहीतरी सांगणार. कुणाचं काही आलं की मग त्यावेळेस मला भीती वाटते. कुणी काही बोलवलं की तेव्हाही नको वाटतं. अरे नको परत ह्यांना भेटा. म्हणजे ह्या सगळ्या लूपमध्ये आपण अडकतो मग. म्हणून ही मर्यादित लिमिटेड एक अवेअरनेस आहे आपला, की त्याच्या व्यतिरिक्त पण मला नाही दिसत आहे काही, की मी समजा हे संकट म्हणून बघितलं, पण तर माझं असं होईल. पण मी संधी म्हणून बघितली. तर मी ह्याच्यातून अजून काहीतरी नव्या वाटा खुलतील माझ्यासाठी. जरी मला आत्ता ते त्रासदायक असेल, संकट वाटत असेल तरी. म्हणून जे बहुधा म्हणजे ही कशी ही मर्यादित जागरूकता, जी बहुधा एखाद्या भीतीमध्ये अडकलेली असते आणि ज्यामुळं एखाद्या विचार आपण लावत बसतो. कारण मला तेवढं शिकवलं गेलंय किंवा मी तेवढंच अनुभवलंय आत्तापर्यंत, की हे असं केलं तर असं होईल. नोकरी सोडून व्यवसाय करायची खूप इच्छा आहे. पण सांगितलं गेलंय ना, कशाला रिस्क घ्यायची. घरात कुणी आधी व्यवसाय केलेला नाहीये. अशा वेळी त्या व्यक्तीला सपोर्ट करणारं कुणीच नसतं. सगळे त्याच्या विरोधात सांगत असतात, "नको रिस्क घेऊ, कशाला मार्केट असं आहे, तसं आहे." पण त्याचा आत्मा सांगतोय त्याला. अशा वेळी त्यांनी निवडलं पाहिजे, की माझ्या खऱ्या इच्छांचं जग मला निर्माण करायचंय. माझ्या विचारांनी. म्हणून कोविडच्या वेळेस जितक्या लोकांचे जॉब गेले किंवा जे काही झालं ज्यावेळेस, त्याच्यानंतर पण बघितले आपण, की अनेकांचे व्यवसाय त्याच काळामध्ये उभे पण राहिले. असं पण झालेलं आहे. सो त्या प्रत्येकाची एक म्हणतो ना निवड, की कोण कसं निवडतंय. जॉब गेल्यानंतर घरी बसून निराश होऊन राहायचं किंवा काहीतरी वेगळा त्याचा वापर करून घ्यायचा, काहीतरी स्किल डेव्हलप करायचं, अशी काहीतरी गोष्ट करायची, की ज्याच्यातनं पैसा मिळाला. हे खूप पर्याय आहेत आपल्याकडे. मग त्याचा कसा आपण म्हणतो ना मर्यादित जागरूकता शब्द वापरलाय. मला जितकं माहिती ना, तितकंच मी बघणार. अरे, हे झालं असं, आता कसं होणार? पण ते झालं, पण त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी लपल्यात. ते बघायला शिकलं पाहिजे. ही आहे अंतर्दृष्टी, की जे दिसत नाहीये ना समोर असं डोळ्यांनी, त्याच्या मागं काय आहे, हे आपण बघायला शिकलं पाहिजे. आणि ते आपल्याला भीतीमध्ये असताना नाही दिसणार. जेव्हा आपण एखाद्या भीतीमध्ये असतो, तेव्हा फक्त कसा अनुभव येईल? दुसऱ्या शहरात गेले तर काय होईल? मला जॉब नाही मिळाला तर काय होईल? अशा अनेक अनुभव, भीती आपल्या मनातून आपण त्याचाच अंदाज बांधत बसतो पूर्ण. पण हे सगळं आपल्याला सांगण्याचं कारण, की पुढे आपल्याला वर्तमान काळाबद्दल बरचसं सांगितलेलं आहे. म्हणून हे त्याच्याबद्दल सांगितलं, की तुम्ही केवळ अंदाजच बांधत बसू नका भीतीमध्ये अडकून. असं सांगायचा ह्याचा उद्देश आहे. आणि मग ह्या अभ्यासक्रमाचा, युनिफाईडचा खरा गाभा काय आहे, की ईश्वराच्या विचारांप्रमाणे विचार करायला शिकणं, हाच त्याचा गाभा आहे. पहिल्याच वाक्यामध्ये बाबाजींनी सांगितलंय, की आपण काही नाही करणार आहेत. आपण केवळ विचारांमध्ये सुधारणा करणार आहेत. हा अभ्यासक्रमच मुळात पूर्णपणे थॉट करेक्शन, विचारांची सुधारणा, विचार बदलणे, विचार ईश्वराप्रमाणे बदलणे. कारण आपण ईश्वर आहोत. मग जर मी ईश्वर आहे, मी मॅनेजर आहे, तर मी मॅनेजरसारखे विचार राहिले पाहिजेत माझे. तर मी ईश्वर आहे, तर मी ईश्वराप्रमाणे विचार करायला शिकलं पाहिजे. ईश्वराचे विचार माझे. मग ईश्वर कसा विचार करेल याच ठिकाणी असताना? तू कर. तुझ्या आतून आवाज येतोय, तू कर. सगळी दुनिया तुझ्या विरोधात आहे, पण तू कर. तुझा वाटतंय ना, इच्छा आहे ना, इच्छा मारायची नाही. पहिली तर गोष्ट.
तिला दाबायचं नाही इच्छेला आणि तुम्हाला जे वाटतंय ते ईश्वर कधीही स्वतःचं आतलं जे सांगतंय मन, ते कधीही म्हणणार नाही, "गप्प बस, तुला काही कळत नाही." जो आवाज येईल तर ते फॉलो करणार. मला काय वाटतंय आतून, हे पहिलं फॉलो करणार. इनर चाइल्ड. त्याला खूप मग एवढे मोठे-मोठे वर्कशॉप त्याच्यासाठीच, की बरीचशी वेळा आपल्या इच्छा असूनही त्या आतल्या बाळाला आपण शांत बस म्हणतो. हे नाही करायचं. अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. म्हणून सांगितले, की ह्या अभ्यासक्रमाचा खरा कोर हाच आहे, गाभा हाच आहे, की आपल्याला मर्यादित जागरूकता ह्याच्या पलीकडे जाऊन आता बघायला शिकायचंय आणि जे भीतीमध्ये अडकलेत ना आपण, त्या सगळ्यातनं बाहेर यायचं. खूप वर्ष आपण भीतीमध्ये जगलोय. काही पण भीती आहेत आपल्या बघायचं, प्रत्येक वेळेस बघायचं. निर्णय घेताना बघायचं, की माझा विचार काय आहे? भीतीच आहे का? का भीती वाटतेय मला? आधी असं झालंय म्हणून. पण आता तर मला समजलंय, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. आता मला समजलं मी प्रेम आणि प्रकाश आहे. मग मला का भीती वाटते? हे तुम्ही वारंवार एनालिसिस करायचं आतमध्ये, की का भीती वाटते मला? काय थांबवतंय मला हे करण्यापासून? एक विचार मेधाताईंनी बदलला फक्त. ते वाक्य म्हणलं, की मी दावा करते, स्वीकार करते. त्यांच्या गुडघ्यांमध्ये इतका फरक त्यांना दिसून येतोय. तीच परिस्थिती आहे, त्याच मेधाताई आहे, तेच घर आहे, तीच माणसं आहेत त्यांच्या शेजारी. त्याच औषध गोळ्या घेत असतील, तेच करत असतील. मग बदललंय काय? गुडघे बदललेत. कशामुळे बदललेत? विचारांमुळे बदललेत. एवढी सकारात्मक ऊर्जा त्या गुडघ्यांपर्यंत पोहोचतीये. एवढं आपलं ब्रेन सगळं हँडल करतंय पूर्ण शरीराला. सगळ्या सूचना तिथून जातायत. मग आपण विचारांना बदललं, तर मग काय होईल आपल्या शरीराचं? एक उदाहरण अगदी रिसेंट आपल्यासमोर मेधाताईंचं आहे. उदाहरण आसावरीताईंचं पण आहे. आत्ता माझ्या लक्षात आलं. ते आपण घेऊ शेवटी, नक्कीच घेऊ. आसावरीताईंचं उदाहरण खूप सुंदर आहे. जसं मेधाताईंचं आहे, तसंच आहे. काल परवाच घडलेली घटना आहे. ते सांगतील आपल्याला. तर म्हणून आत्तापर्यंत अडकलेल्या भीतीला आता बाहेर काढायला आपण शिकलोय. थोडं-थोडं का होईना. काही पर्सेंटेजमध्ये आपण थोडंसं आता स्वतःला बदललंय एवढ्या कालावधीमध्ये. तर अजून बदल होतील. जसं युनिफाईड संपेल, अजून सराव तुम्ही आयुष्यात आणा. अजून तुम्हाला इतके अनुभव यायला लागतील आणि मग साधारण 1 वर्ष तरी तुम्ही द्या. 6 महिने जाऊ देत एवढे आता संपत आलेत. पण अजून 6 महिने जाऊ देत पुढचे पण. मग तुम्हाला समजेल. तुम्ही रोज-रोज जेव्हा सराव करायला लागाल, किती बदल झालेत. तर 1-2 दिवसांनी होणारी प्रोसेस नाहीच आहे, प्रक्रिया नाहीच आहे. तर म्हणून इथं म्हणलंय, की तुम्ही आता तुमच्या विचारांना सुधारायला शिकलोय. आता जी सारखी भीती पहिल्यांदा यायची ना, नकारात्मक विचार जो यायचा ना, तो आता थांबलाय. त्याचा स्पीड कमी झालाय बघा तुम्ही. तो आला तरी ना, आपण लगेच त्याच्यावर लगेच आपला विचार टाकतो, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी प्रेम आहे. मी साहस आहे, मी धाडस आहे. असं म्हणून आपण त्याला एक अजून एक विचार देतो. हे आपण करायला आता शिकलोय, राइट? म्हणून इथं म्हटलं, की तुमच्या उच्च स्वसोबत एक होऊन आता हे होलसेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं आता हायर सेल झाला, आता हे होलसेल काय? अजून एक तर हे तेच आहे. उच्च स्व म्हणजे संपूर्ण स्व असं म्हणलं गेलं. त्याच्यासोबत एक होऊन आपण त्याचं मार्गदर्शन मिळवतो आणि हे सगळं आपण करतोय आता. मग आता तुम्ही जेव्हा शांत वेळेत बसता, हृदयावर जाता, तेव्हा तर मिळतंच. प्लस आता तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच म्हणजे उठता-बसता, चालता-बोलता पण आता जे आतून आवाज येतायत ना, ते आवाज म्हणजेच त्याचं मार्गदर्शन, ज्याला आपण इंट्युशन असा शब्द वापरतो. हे इंट्युशन आतून येणारा आवाज ध्यान करून, युनिफाईडचा सराव करून, सारखं म्हणून पुनरावृत्ती, रिपिटेशन ह्यामुळं तो आपल्याशी डीपली कनेक्ट झालाय आता. सारखी आभास व्यक्त करणं, ह्या सगळ्या प्रक्रिया खूप काम करतात. ही छोटी-छोटी क्रिया दिवसभरातल्या, रात्री प्रेम पाठवणं सृष्टीला, मी ईश्वरासोबत एक आहे म्हणणं, क्लेम करणं, सारखं आपण आतमध्ये रिपीट करतोय. हेच आपल्याला त्याच्याबरोबर अजून कनेक्ट करतंय. लक्षात घ्या हे. कोणत्या विचारांना बदललं पाहिजे आणि ही प्रक्रिया कशी करायची, हे सगळा आता मार्ग आपल्यासमोर आलेला आहे. पूर्ण युनिफाईडचा इथपर्यंतचा प्रवास आपल्याला हेच शिकवतो, की इच्छा कशा जाणून घ्यायच्या, आरोग्य चांगलं कसं करायचं, ते सूत्र कसं बनवायचं. कुठल्या माझ्या शरीरामध्ये पाठ दुखते, तर पाठीसाठी मी सूत्र कसं बनवू? हे सगळं आम्ही शिकलो. म्हणजे आता माझ्या विचारांना मी कसं बदलते? जे आपल्याला यू कॅन हील युअर लाईफमध्ये हेच सांगितलेलं आहे, की कसे चांगले विचार रोज म्हणा. तेच आहे तिथं. ते प्रक्रिया आपल्याला इथं दिली, की कसं तुम्ही म्हणायचं, कसं बदलायचं. हेच पुन्हा आपल्याला युनिफाईडमध्ये पण सांगितलेलं आहे. तर तुमच्या खऱ्या इच्छा तुम्ही प्रकट कशा करायच्या, मॅनिफेस्ट कशा करायच्या, हा मार्ग आपल्याला या पुस्तकात सांगितलाय. हां, तर इथून वाचा. या टप्प्यावर लिहिलंय. हं. या टप्प्यावर आत्मसंतुष्टतेत वाहून जाणे सोपे आहे. सावध रहा.
या महान ज्ञानानंतरही तुम्ही तुमच्या विचारांच्या बाबतीत सदैव सतर्क आणि परिश्रमशील राहिले पाहिजे. देवाच्या विचारांच्या अनंत स्रोताशी जोडले जाणे अधिकाधिक स्वयंचलित होत जाते. तथापि या नाजूक टप्प्यावर तो आवाज एखाद्या FM ट्यून सारखा असतो, जो वेळोवेळी आपल्या स्टेशनवरून भरकटतो. जोपर्यंत तुम्ही या ट्यूनरवर पूर्ण लक्ष ठेवून राहत नाही, तोपर्यंत तुम्हाला नकळत दुसरीच एखादी वाहिनी ऐकू येऊ शकते. मी तुमच्या एक फक्त विचारांच्या एक सांगते. इथं हा पॅराग्राफ सांगते कारण थोडंसं याच्यामध्ये वेगळं दिलेलं आहे, की आता हे करत असताना आपल्या इच्छा आता पूर्ण होत आहेत किंवा आपल्यामध्ये बदल होत आहेत. त्यामुळं काय होईल, की होऊ शकतं म्हणजे, की आता आपण माझं हे पूर्ण झालं असं म्हणून आपण थोडे एक रिलॅक्स स्टेटमध्ये जाऊन पुन्हा एकदा विचारांच्या बाबतीत थोडं लक्ष इकडं-तिकडं होईल, दुर्लक्ष होईल असं सांगितलं गेलंय, की आत्मसंतुष्टीत वाहून जाणं सोपं आहे. म्हणजे ह्या टप्प्यावर आल्यावर आपल्याला बऱ्याचशा आता मार्ग मिळालाय. कसं करायचं, काय नाही. मग यावेळी असं होऊ शकते, की आपण विचारांच्या बाबतीत थोडे सावध नाही राहणार असं म्हणजे एक पॉसिबिलिटी दिली शक्यता. आपण सगळे सावध आहोत हे मला माहिती आहे. पण सांगितलंय. पण हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा तुम्ही सदैव आपल्या विचारांबाबत सतर्क राहा आणि शील म्हणजे काय? की परिस्थिती अशी काही आली किंवा काय आली, तरी पण माझ्या आतमध्ये ते मी रिपीट केलं पाहिजे. मी विश्वास नाही सोडला पाहिजे. मी ते म्हणलं पाहिजे सतत. हे सांगितलं, की परिश्रम त्यावर घ्या. आपल्याला काही हाताने डोंगर चढायचे नाही. हाताने काही ओझी उचलायची नाही, डोंगर चढायचे नाहीयेत. आपल्याला काही शारीरिक कष्ट नाहीये. आपल्याला पूर्ण कष्ट घ्यायचे ते आपल्या विचारांवर. ते परिश्रम आपल्याला घ्यायचे. म्हणून इथं परिश्रमशील राहिले पाहिजे, हे त्या अर्थाने म्हटलं गेलंय. आणि जेव्हा आपण त्या अनंत स्रोताशी सारखं मी म्हणते, की मी ईश्वराच्या विचारांबरोबर एक आहे. मी त्याच्यासोबत एक आहे. माझ्या उच्च स्वसोबत सतत जोडलेली आहे. त्याच्यासोबत एक आहे. असं जेव्हा मी सारखं म्हणते ना, क्लेम करते सारख्या गोष्टी, तेव्हा काय होतं, की अधिकाधिक त्या गोष्टी स्वयंचलित होत जातात. अ, हे हे ऑटोमॅटिक व्हायला लागतं. म्हणजे आता मला थोडे दिवस परिश्रम घ्यावे लागतील. त्याच्यानंतर काय होईल, मला उठलं की आपोआपच तोंडात ते यायला लागेल. मला फील व्हायला लागेल, की माझ्यासोबत मी ईश्वरासोबत एक आहे आता. म्हणजे काय हे ऑटोमॅटिक प्रोसेस व्हायला लागेल. सुरुवातीला थोडं आपल्याला ह्याला कष्ट घ्यावे लागतील. पण ह्या टप्प्यावर आल्यानंतर तो आवाज एखाद्या FM ट्यूनर सारखा असतो, जो वेळोवेळी आपल्याला स्टेशनवरून भरकटतो. म्हणजे एखादं FM चॅनल जसं मध्येच लागतं, तसंच ह्या आपल्या अंतरात्म्याच्या आवाजापासून आपले बाकीचे असणारे विचार सरफेसला असणारे जे बिनकामाचे आहेत, ते विचार आपल्याला मध्ये-मध्ये येतात. "नाही, नाही, नाही, तू असं नाही करू शकत. नको, नको. हे असं नाही. तो माणूस असा आहे, ती बाई अशी." हे असे जे आवाज आहेत ना, ते आपल्याला भरकटत रस्ता भरकटतो आपण त्याच्यामुळं असं इथं सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही त्या ट्यूनरवर पूर्ण लक्ष ठेवून राहत नाही, तोपर्यंत तुम्हाला दुसरीच एखादी वाहिनी ऐकू येऊ शकते. मी माझा आतला हा जो आहे, हृदयस्थ असलेला ईश्वर, माझा उच्च स्व, त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे असं सांगितलं. जर मी थोडं जरी अ, इकडून-तिकडून थोडं झालं, त्याच विचारांमध्ये खूप अडकले, त्या भ्रमामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात. खूप विचार करते भविष्यात, भूतकाळात खूप चाललंय माझं. त्यावेळेस आपल्याला तो काय सांगतोय, आपला उच्च स्व हे नाही ऐकायला येत. म्हणून हे वाक्य थोडंसं एक्सप्लेन केलं, की आपल्याला सतत त्याच्याबरोबर जोडलेलं राहायचं आणि ते जोडलेलं कसं राहू शकतो? रोज ध्यान करणे, 15-20 मिनिटं आपल्या हृदयावर जाणे, इथं लक्ष ठेवून बसणे. कारण ट्यूनर इथं आहे. म्हणजे आपलं स्टेशन इथं आहे. आणि मग त्याच्याकडे आपण लक्ष दिल्यानंतर आपला आणि त्याचं कनेक्शन, त्याचा आवाज आपण ऐकत नाहीयेत असं होऊच शकत नाही. पण मी जर हे सोडून, हृदयात सोडून खूप ठिकाणी माझं चाललंय. हा काय म्हणला, तो काय म्हणला, YouTube चाललंय, हे चाललंय, ते चाललंय. तर मग मी कधी भरकटले माझ्या रस्त्यावरनं मलाच कळायचं नाही. म्हणून रोजच्या रोज आपली ध्यान साधना, आपलं हृदयात जाणं, सज्जन सांगत्य, स्वाध्याय हे खूप महत्वाचं आहे. हेच आपल्याला ठेवतं ट्रॅकवर. हां, तर इथून वाचा. तुमच्या विचारांच्या बाबतीत सदैव जागरूक राहा. अशा कोणत्याही गोष्टींचे विचार जे प्रत्यक्षात तुमच्याच कल्पनेचा भ्रम किंवा भास आहेत, त्या सर्वांना नाकारा. तुम्ही भ्रमात अडकलेले आहात याचे एक निश्चित लक्षण म्हणजे तुमचे विचार भूतकाळात किंवा भविष्यकाळात भरकटत आहेत.
या दोन्हीचेही अस्तित्व नाही. भूतकाळातील तुम्हाला जे काही आठवते किंवा जे घडलेले आहे अशी तुम्ही कल्पना करता, ते फार तर लहान तुकड्यामध्ये आणि काही अंश असतात. त्याचा सत्याशी फारसा संबंध नसतो. बहुधा भूतकाळाप्रमाणे तशीच गोष्ट पुन्हा घडेल किंवा घडणार नाही अशा भीतीमुळे तुम्ही तसेच विचार करत असता. भीतीचे विचार हे केवळ दुःखद अनुभवच देऊ शकतात. भविष्यही तितकेच आभासी आहे. ते प्रत्यक्ष वास्तव नसून तुमच्या मनाने रचलेली एक कल्पना आहे. बहुतेक वेळा भविष्याविषयीच्या विचारांमध्ये काहीतरी घडेल किंवा काहीतरी घडणार नाही अशी भीती असते. भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याच्या कल्पना यात अडकून राहणे म्हणजे मनाच्या आभासी विश्वात हरवून जाणे होय. या भ्रमातून ताबडतोब बाहेर या. तुमचे विचार बदला आणि परत वर्तमानात या. या वर्तमान काळातील आजूबाजूचे आवाज ऐका. तुमच्या अवतीभोवती असलेल्या सुगंधांचा अनुभव घ्या. बघा, हे सगळं खूप रोमांचक आहे. ईश्वराचे विचार केवळ वर्तमान काळातच असतात आणि तिथेच तुम्हाला त्यांच्या गुणांची अनुभूती येते. येस. म्हणून इथं आपल्याला सगळं सांगितलंय, की आपण भरकटतो कसे हे आपल्याला इथं सांगितलंय, की भरकटतो कसे आणि का? याची उत्तरं आपल्याला या 2 पॅराग्राफमध्ये मिळतात. तुम्ही जेव्हा उद्या हा धडा मी आज ह्या धड्यामध्ये बरेचसे करेक्शन्स वगैरे केलेले आहेत. अजून राहिलेले आहेत, पूर्ण नाही झाले. पण तरी आता मी हे खालचा भाग व्यवस्थित त्याला करेक्ट करून तो तुमच्याबरोबर शेअर करेन. जेव्हा तुम्ही वाचताय ना, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक पॅराग्राफमध्ये काय-काय सांगण्यात आलंय, कशाचं कारण कशात आहे, असं पण तुम्हाला एक लिंक लावा तुम्ही स्वतः लावा. आणि आपल्या आयुष्यात आपण अशा कुठल्या मर्यादा टाकलेल्या आहेत, काय लिमिट्स आहेत माझ्या ह्याच्यामध्ये, हे पण आपल्याला त्यावेळेस अॅनलाईज करत जा, की माझ्या आता जे ब्लॉक आहेत ना, स्वतःचे एरियाज बघायचे. कुठं-कुठं मला प्रॉब्लेम आहे आता. नात्यांमध्ये आहे, पैशामध्ये आहे, आरोग्यामध्ये आहे. मग तिथं माझे काय-काय विचार आहेत. आणि आरोग्याचा जो पार्ट आहे ना खास, तो आपला यू कॅन हील युअर लाईफमध्ये आता खूप त्याला डीपमध्ये अजून तो आरोग्याचा जो पार्ट आहे ना, तो अगदी प्रत्येक आजारावर आपल्याला कळेल. इथं तर आपल्याला युनिफाईडमध्ये एक परिपूर्ण आरोग्य आणि ज्या भागाचा खास त्रास आहे, पोटाचा त्रास आहे, पाठीचा, त्याच्याबद्दल पण विचार आपण आपल्या अंतरात्म्याला मागतो. हे तर म्हणजे अजूनच जास्त आपण डीपमध्ये जातो. यू कॅन हीलमध्ये एक आपल्याला जनरलाइज सांगितलेलं आहे, की तुम्हाला पोटदुखीचा त्रास आहे, तुम्हाला कशाचा अजून त्रास आहे, हार्टचा त्रास आहे. त्या रिलेटेड काय विचार असू शकतात? याबद्दल सांगितलं, जे की तितकंच खरं आहे. ते पण काही असं नाही अभ्यास करून, रिसर्च करून केलेलंच आहे. पण इथं युनिफाईडमध्ये आपल्याला आपल्या आरोग्याच्या धड्यामध्ये आपण आपल्या अंतरात्म्याला विचारतो, की का मला त्रास होतोय? असा कुठला विचार आहे, जो माझा हा त्रास निर्माण करतोय? कुठला विचार मला बदलायचा आहे? आणि तेव्हा येतात विचार आपल्याला. तसंच त्या पुस्तकामध्ये पण सांगितलेलं आहे क्लिअरली. त्यामुळं हे तर आपल्याला खूप मदत करेल. हे दोन्ही आता एक जेव्हा पॅरलली हे सगळं सुरू होईल, जे लोकं अजून करतायत पहिले धडे, त्यांना तर हे खूप उपयोगाला येईल. तसंच आहे, की भरकटतो कधी आपण? जेव्हा आपण भूतकाळात आणि भविष्यात फिरायला लागतो, वर्तमान सोडून. म्हणून असं म्हणलं, की तुमच्या विचारांबाबतीत सदैव तुम्ही जागरूक राहा. नुसते डोळे उघडे म्हणजे जागरूकता नाहीये. मी जागी झाले, जागी मी तेव्हाच होते, जेव्हा मी खरी माझे विचार काय सुरू आहेत माझ्या मनामध्ये दिवसभर. मी अडकली का त्या भ्रमामध्ये? खूप विचार करतीये का मी? काय होईल, काय होईल, काय होईल, काय होईल? किंवा काय झालं? ह्या बाबतीत जागरूक राहणं म्हणजे खरं जागरूक राहणं आहे. मग अशा कुठल्याही गोष्टींचे विचार जे प्रत्यक्षात तुमचे भ्रम आहेत, त्या सगळ्यांना नाकारा. की झालं असेल पूर्वी ह्या माणसाकडून असं किंवा मला ह्या मैत्रिणीने असा त्रास दिला किंवा मला हे असं झालं. पुढं तेच होईल हे असं नाहीये किंवा सगळीच लोकं वाईट आहेत आपण शिक्कामोर्तब केलाय हे पण नाहीये. की विश्वास ठेवण्यासारखं पण जग आहे. तशीही लोकं माझ्या आजूबाजूला आहेत. प्रेमाचेच आहेत, प्रकाशाचे हे मी म्हणते सारखं. म्हणजे तसे आहे. माझं जग तसं आहे. मी निर्माण करतीये ते जग. म्हणून असं म्हणलंय, की ह्या भ्रमात अडकलो ह्याचं एक लक्षण म्हणजे तुमचे विचार सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात भरकटत आहेत. खूप मोठं वाक्य आहे. आपण आपल्या ग्रुपवर अनेकदा टाकलं होतं ना मध्ये-मध्ये, की आपण प्रेझेंटमध्ये राहायची प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. विचार करा, की आपल्याकडे ही अशी शक्ती आहे, की आपण भूतकाळाचं पण आठवत-आठवत बसतो, भविष्यात पण आठवत-आठवत बसतो. म्हणजे विचार करत बसतो, की आता काय होईल, काय होईल? पण आपल्याला ह्या दोन्हीला बाजूला करायचं आणि पूर्ण वर्तमानात राहायचंय. मग ह्याच्याबद्दल पण सांगितलंय, की ह्या दोन्हीचं पण अस्तित्व नाहीये. आपल्याला नाही कळत आता हे, तसं काही नाहीये. मला तर आठवतंय काल झालेलं. ते आठवतंय मला.
पण आत्ता माझ्यापुढे एकच गोष्ट आहे ही वर्तमान काळ. मी जिथं आहे तेच सत्य आहे. मी नाही जाऊ शकत भविष्यात आणि नाही भूतकाळात. मग सत्य कशाला म्हणायचं आपण? जे चालू आहे तेच सत्य. मी इथंच आहे. तेच सत्य आहे माझ्यासाठी. म्हणून असं म्हणलं, की जे काही तुम्हाला आठवलं किंवा जे काही घडलंय अशी तुम्ही कल्पना करता असं म्हणलंय. ते फार लहान तुकड्यांमध्ये किंवा काही अंश असतात त्याचे. असे काहीतरी आठवतं आपल्याला ना, हे असं-असं झालं, पण तुम्ही जगू नाही शकत पुन्हा. चला मी कालच्या रात्रीच्या 8च्या टाईमला जाऊन बसते परत एकदा, असं म्हणून नाही जाऊ शकत आपण तिथं. आपण फक्त आठवू शकतो काल रात्री 8 वाजता काय झालं. अगदी तसंच्या तसं आपण सगळं नाही पुन्हा जगू शकत. म्हणूनच असं म्हणलंय, की ते आपण केवळ कल्पना करत असतो, की काल असं झालं म्हणून. थोडं हे समजायला आपल्याला वाटेल, पण सत्य हेच आहे, की वर्तमान काळ हा एकच अस्तित्वात आहे. आणि म्हणून असं म्हणलंय, की जे काही भूतकाळ आहे त्याचा सत्याशी फारसा संबंध नाहीये. आपण जोडतो. असं झालं माझ्यासोबत त्यावेळेस. पण जर मी वर्तमानात आत्ता नवे विचार निवडले, तर माझा अनुभव पुन्हा नवा असेल. तसाच नसणार आहे, कधीच नसणार आहे. सेम अनुभव आपल्याला कधीच येत नाही. अगदी तसंच्या तसं नाही घडत. काहीतरी बदल असतो त्याच्यामध्ये. ते सांगितलं गेलंय, की भूतकाळाप्रमाणे तशी हां, हे बघा तशीच गोष्ट पुन्हा घडेल किंवा घडणार नाही, अशा भीतीमुळे तुम्ही तसा विचार करत असता. भीतीचे विचार केवळ दुःखत देतात अनुभव तुम्हाला. भविष्य सुद्धा तितकंच आभासी. ते प्रत्यक्ष वास्तव नसून तुमच्या मनाने रचलेली कल्पना आहे. बहुतेक वेळा आपण काय घडेल, काहीतरी घडणार नाही किंवा ह्याच भीतीमध्ये असतो आणि ह्या दोन्हीमध्ये अडकून राहणं म्हणजे मनाच्या आभासी विश्वात हरवून जाणं. या भ्रमातून ताबडतोब या. तुमचे विचार बदला आणि परत वर्तमानात या आणि वर्तमान काळात येण्यासाठीच आपल्याला येणारा प्रत्येक आवाज आपण जिथं बसलो तिथं फॅनचा आवाज असेल, इतर आवाज असतील, हॉर्नचे आवाज असतील, पक्ष्यांचा आवाज असेल, हे सगळं मदत करतं किंवा कुठलातरी असा स्वयंपाकघरातला मस्त वास आला, उदबत्तीचा वास आला. हे सगळ्या गोष्टी आपल्याला वर्तमानात आणतात. आपल्या त्वचेला सुद्धा गरम, गार फील होतं सगळं. हे सुद्धा आपल्याला वर्तमानात घेऊन येतं. म्हणून ह्या गोष्टी सांगितल्यात, की हे सगळं रोमांचक आहे का? हे आपल्याला काही नाही वाटत. आपण रोजच सगळं करतो. रोजच्या क्रिया आहेत. पाणी पिणं रोजची क्रिया आहे काल म्हणल्याप्रमाणे. पण जेव्हा माझ्याकडे शरीर नव्हतं, तेव्हा मी हे काहीही अनुभवू शकले नाही. शकत नव्हते तेव्हा मी. पण त्यासाठी मी या देहात आली. आता हे मला सवयीने असं झालं, अरे रोजच्याच आहेत क्रिया. पण इथं असं का म्हणलंय, की हे सगळं खूप रोमांचक आहे. कारण कुठेतरी जेव्हा शरीर नव्हतं, तेव्हा आपल्याला हे सगळं अनुभव करता पण आलं नाही. म्हणून असं म्हणलंय, की आता तुम्हाला माहीत नाहीये म्हणून आपल्याला असं वाटतं, अरे हे रोजचंच आहे. पण ज्या माणसाला डोळे नाहीये, त्यांना अचानक त्याला डोळे मिळाले त्याला ऑपरेशन झालं आणि डोळे मिळाले. त्याच्यासाठी जशी सृष्टी नवीन असते ना, तसं आपल्याकडे देह नाहीये ना, आत्ता मी या देहात आले. अचानक आत्ताच माझा जन्म झालाय. त्यावेळी कसं वाटेल हे सगळं बघून, अनुभव करून? बापरे! काय हिरव्या रंगाची झाडं. त्याला चॉकलेटी रंगाचं खोड आहे. त्याची मुळं असतात. त्याला पाणी घालायचं असतं. असं ऊन म्हणजे असा रंग आहे पिवळा. पाऊस म्हणजे पाण्याचा स्पर्श कसा आहे. हे जेव्हा नवीन देह मिळाल्यावर जसं डोळे मिळाल्यावर जशी व्यक्ती असते, तसं नवीन देह मिळाल्यावर कसं फील करेल सगळ्या गोष्टी. तशाप्रमाणे आपल्याला हे सगळं फील करायला सांगितलंय. हे वाचत असताना खरंच म्हणजे मी जेव्हा हे वाचत होते आज, तेव्हा मला असंच उदाहरण वाटत होतं, की जसं काही आत्ता आपण या शरीरात आलोय. त्याप्रमाणे जर आपण फील करायला लागलो सगळ्या गोष्टी, तर ते आपल्याला वर्तमानात ठेवतं. सांगायचा मुद्दा हा आहे. मी पाणी पिताना रोज पिते, पण मी पाण्याची चव, त्याचा स्पर्श जिभेवर होणारा, पाणी तोंडावर मारल्यावर माझ्या इथं होणारा स्पर्श, हे सगळं मला वर्तमानात घेऊन येतं. प्रेझेंट मोमेंटमध्ये. कारण आपण कधी पाणी प्यायलो, आपली अंघोळ कधी झालीये, आपण जेवलो काय, आपलं काहीही लक्षात नाहीये. कारण आपण प्रत्येक क्रिया करताना वर्तमान काळात नसतोच. आपण काहीतरी बघत असतो टीव्हीवर, मोबाईलवर असतो, भूतकाळात असतो, भविष्यात असतो, कुणाचं तरी बोलत असतो, विचार करत असतो. ह्यालाच माइंडफुलनेस आपण असं म्हणतो आपण, की किती मन लक्ष देऊन केंद्रित करून आपण त्या क्रिया केल्या पाहिजेत. कारण ईश्वराचा विचार हा केवळ वर्तमान काळात असतात. ईश्वराचे विचार म्हणजे मुळात ईश्वरच वर्तमान काळात आहे. जर आपण ह्याचा असा अर्थ काढायला गेलो तर. ईश्वर कुठे? वर्तमानात आहे. असं सांगितलंय आपल्याला, की तुम्हाला जर ईश्वराचा अनुभव घ्यायचा आहे, तर तुम्हाला वर्तमान काळात राहणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? त्याचा अर्थ पण बऱ्याच जणांना कळला नसेल. म्हणजेच काय? ईश्वराचा अनुभव घ्यायचा म्हणजे मी ईश्वर आहे.
आणि मी वर्तमान काळात माझ्या शरीराचा, प्रत्येक येणाऱ्या आवाजाचा, डोळ्यांनी दिसणाऱ्या, येणारे सगळे सुगंध, ह्या सगळ्यांचा जो अनुभव घेते ते म्हणजेच ईश्वर आहे. तोच ईश्वरी अनुभव आहे. ह्याच्यासाठीच आपण या देहात आलोय. आणि आपण तेच करत नाहीत. पण दिवस-रात्र फक्त पुढं काय होणार, मागं काय होणार हेच विचार करतोय. म्हणून ह्या सगळ्या गुणांची तिथं आपल्याला अनुभूती येते. शांत बसून मी जेव्हा ध्यानाला बसते किंवा एखाद्या झाडाकडे बघत बसते, तो अनुभव घेते. तेच प्रेम आहे आणि तोच ईश्वराच्या गुणांचा अनुभव आहे. खूप गहन, खूप डीप असा अर्थ आहे याचा. शांतपणे तुम्ही ह्याचे अर्थ समजून घ्या जेव्हा पुन्हा एकदा वाचाल तेव्हा. तर ज्या पद्धतीने जेवढं मला ते सांगता येईल तेवढं मी प्रयत्न करतीये. हे परफेक्ट नाहीच आहे अजून मला माहिती कारण खूपच सुंदर असे ह्याचा पॅराग्राफ आहे. थोडा प्रयत्न करते की सांगण्याचा. की जसं आत्ताच देह मिळाला, आत्ताच मी इथं आली आणि हे सगळं अनुभवते. ह्या पद्धतीने आपण हे गोष्टी बघू शकतो प्रत्येक वेळेला. मग आपण प्रयत्न न करता वर्तमान काळात राहू. ह्या पद्धतीने. हां, तर इथून वाचा. जर तुमच्या मनात गरिबीचे विचार येत असतील, तर त्यातून त्वरित बाहेर पडा. विपुलतेचा विचार करा. तुम्हाला मिळालेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवा. तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष घेऊन जा. समृद्धीची भावना अनुभव करा. कारण अशा विचारातूनच संपत्तीचा अनुभव प्रकट होऊ शकतो. आणि चुकून सुद्धा कधीही आम्ही गरीब आहोत वगैरे असा कोणताही विनोद करू नका. जर तुमच्या मनात माझ्यावर कोणी प्रेम करत नाही असे विचार येत असतील, तर त्या विचारातून तात्काळ बाहेर पडा. तुमच्या सभोवतालच्या सर्व व्यक्तींना आणि गोष्टींना प्रेमाचे विचार पाठवा. तुम्ही स्वतःवर प्रेम करता याची आठवण करत ते स्वतःविषयीचे प्रेम अनुभवा. अशा प्रेमाच्या सकारात्मक विचारातूनच माझ्यावर प्रेम केले जात आहे, हा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता. येस. तर आपण तर बघितलं आता की विचार तर करतोय आपण. आता सगळे विचारांवरचं काम करतोय. पण इथं आपल्याला थोडंसं सांगितलं की अं, काय विचार करायचा नाही. की तुमच्या मनात जर गरिबीचा विचार येत असेल, उगाचच पैसे कमी आहेत, खर्च करताना वगैरे कुठल्याही गोष्टीमध्ये काटकसरीचे उगाचच विचार येत असतील, सगळं छान आहे. तरी पण असं वाटत असेल, भीती वाटत असेल उद्याची, पण पहिल्यांदा त्याच्यातनं बाहेर या असं सांगितलं. विपुलतेचा, समृद्धीचा विचार करा. तुमच्या आयुष्यामध्ये जे चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस वाढवा. ज्याबद्दल आपण काल बोललो. जे चांगलं आहे त्याची एक लिस्ट करा. करतात असं बरेच जण करतात. किती जण तर सांगतात सुद्धा, की तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या लिहून घ्या. आता मला हे खरंच पहिल्यांदा जेव्हा मी ऐकायचे तेव्हा वाटायचं हे काहीतरीच आहे. असं कुठे लिहित बसतो का आपण एवढ्या तेवढ्या गोष्टी असं वाटायचं. पण त्या गोष्टी आपल्याला जाणीव करून देतात, की तुमच्याकडे किती काय-काय आहे. त्यासाठी ते गरजेचं आहे, की तो एक म्हणतो ना काउंट युअर ब्लेसिंग्स तसं आहे, की माझ्याकडे मी असं म्हटलं माझ्याकडे 50 एक साड्या आहेत. तर भौतिक गोष्टींचा विचार केला. माझ्याकडे 100 एक ड्रेस आहेत. हे पण माझं एक प्रकारची समृद्धीच आहे ना. हे पण माझे ब्लेसिंग्ज आहेत, की माझ्याकडे एवढे कपडे आहेत. तसंच दागिने असतील, तसंच अजून काय असेल, चांगली लोकं आहेत, चांगले नवरा-बायको जे कोणी आहेत, मुलं-बाळं आहेत, हे सगळ्यांचा विचार केला, तर हे सगळे माझे ब्लेसिंग्ज आहेत. मग तुम्हाला इथं का सांगितलंय, की ज्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष घेऊन जा आणि समृद्धीची भावना अनुभव करा. कारण अशा विचारातून संपत्तीचा अनुभव प्रकट होतो. वेल्थ मॅनिफेस्ट म्हणतो आपण याला. कशी करायची? माझ्याकडे आत्ता जरी वाटते, की बँकेमध्ये एवढं मला पाहिजे होतं, पण तेवढं नाहीये. पण मग काय आहे? नाहीये कळलं मला. पण आता काय आहे मग माझ्याकडं? मग त्याची लिस्ट करायला लागा. त्याच्यावर फोकस वाढवा. जिथं आपलं लक्ष तिथं ऊर्जा जाते. साहजिक आहे मी सारखं जर ज्या गोष्टी आहेत, काही नाहीये माझ्याकडे. एक छोटंसं 4 भिंतीचं घर आहे. 1 बीएचके छोटंसं 1 रूम किचन आहे. बास. त्याच्यासाठी आभार माना. भाड्याचं असेल, स्वतःचं असेल, जे काही असेल ते. जे आहे त्यासाठी आभार माना. काहीतरी आहे माझं या जगामध्ये. सगळं नाहीये. भौतिक बद्दल काही नाही. शरीर आहे माझ्याकडं. या शरीरामध्ये येण्यासाठी मला माहीत नाही मी काय-काय पापड पेलले. काय-काय केलंय मला माहीत नाहीये. पण हे शरीर आहे आज माझ्याकडं. या शरीरातल्या ज्या अवयव आहेत त्यांचे आभार मानू. ते माझे ब्लेसिंग्ज आहेत. डोळे आहेत, कान आहेत ज्ञान देण्यासाठी. काही असं होऊच शकत नाही, की आपल्याकडे काहीच नाहीये. मग जेवढं आपण त्या गोष्टींकडे फोकस घेऊन जाऊ, तेव्हा दिसेल, की ज्या गोष्टी नव्हत्या असं मला वाटत होतं, त्याही आपोआप आल्यात माझ्याकडे आयुष्यात. असे हे प्रॅक्टिसेस तर सांगायची जास्त गरज नाही. खूप लोक करतात ग्रॅटिट्यूड हे ते सगळं हे त्याच्यासाठीच आहे. आभार मानून आपल्याला काय त्या माणसाला आभार मानलं तर त्या माणसाला नाही फरक पडत आहे. आपल्याला फरक पडतो. कारण माझी एनर्जी वाढतीये.
माझ्या सगळ्या ऊर्जेमध्ये, व्हायब्रेशन्समध्ये ह्याचा फरक पडतो. म्हणून असं म्हणलं आणि चुकून सुद्धा म्हणू नका म्हणजे की आपण म्हणतो बऱ्याचदा, "अरे नाही, आम्ही तर साधे गरीबच आहेत. आमचं काय छोटंसंच घर आहे, आमचं काय छोटंसं आहे." असं आपण मजे-मजेत म्हणतो. पण तिथं असं म्हणलं की त्याच्यावर विनोद करू नका तुम्ही. कारण जे काही आपण बोलतो, ते चेष्टेत असेल, जोक्समध्ये असेल, मजेत असेल, बसलोय, गप्पा मारतोय, तेव्हा असेल, पण ते शब्द आहेत आणि ते जातात. सबकॉन्शियसमध्ये सगळं उतरतं. म्हणून असं म्हणलं गेलंय. आणि जेव्हा असे विचार येतात तुमच्यामध्ये, कुणीच माझ्यावर प्रेम करत नाही, मी एकटी आहे. त्याबद्दल पण आपल्याला सावध केलं गेलंय, की हे जर तुमच्या मनात विचार असतील, की मी एकटी पडली, माझ्यावर प्रेम करणारं, माझी काळजी घेणारं कुणीच नाहीये. त्यावेळी काय करायचं? ह्याचा उपाय पण सांगितलाय. नुसतंच ते नाही सांगितलं, की बाहेर पडा म्हणून. त्यावेळी सांगितलं गेलंय, की सभोवताली सगळ्या व्यक्तींना आणि गोष्टींना प्रेम पाठवा. जे नाही आहे तुम्हाला असं वाटतं पहिलं ते पाठवायला सुरुवात करा. कारण मी क्रिएट करते लक्षात ठेवा. हे फार महत्वाचं आहे हे. इतकंच सुंदर आहे ना, म्हणून आपण सारखं प्रेमप्रकाश, प्रेमप्रकाश का म्हणतो? प्रेमप्रकाश पाठवण्याचा अर्थ असा आहे, की माझ्याकडे ते भरपूर आहे. मी अन्नदान, पैशाचे दान, ह्याचं दान, रक्तदान तेव्हाच करू शकते जेव्हा माझ्यामध्ये ते आहे. म्हणूनच मी रक्तदान करू शकते ना, तसंच आहे. माझ्याकडे प्रेमप्रकाश भरपूर आहे म्हणून मी लोकांना पाठवते. त्यासाठी हा आपल्याला सोप्पा, सगळ्यात सोप्पा अभ्यास दिलेला आहे बाबाजींनी पहिल्या धड्यापासून. हृदयात केंद्रित होण्यापासून इथपर्यंत. म्हणून असं म्हणलंय, जर कुणाला असं वाटत असेल ना, माझ्या आयुष्यात प्रेमाची कमी आहे, तुम्ही 30 दिवस हा प्रयोग करून बघा. 30 दिवसाच्या आतच तुम्हाला अनुभव यायला लागतील. हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. लोक कुठून-कुठून मदत करायला लागतील. लोक इतकं प्रेम करायला लागतील. आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्या कुठल्याही ज्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा नाही, तीही लोकं येऊन बोलायला लागतील. इतकं सोपं दिलेलं आहे, पाठवा, सुरुवात करा. माझ्याकडे नाहीये म्हणून बसू नका. याचा अर्थ असा आहे, की नाहीये माझ्याकडे ते. तुम्ही म्हणा, मी सगळ्यांना प्रेमप्रकाश पाठवते. त्या व्यक्तींना, घरातल्या व्यक्तींना तर भरपूर पाठवा, भरवून टाका त्यांना. तर घरातल्या सगळ्या लोकांना. मग तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसायला लागेल. तुम्ही स्वतःवर प्रेम करता याची आठवण करत, स्वतःला आठवण करून देत स्वतःविषयीचे प्रेम अनुभवा. अशा वेळी बरं का, हे ह्याच्यावर सांगितलेला उपाय आहे. ज्यांना-ज्यांना असं वाटतंय, एकाकीपणा आहे, प्रेम नाहीये वाटतंय, त्या सगळ्यांनी हे प्रयोग करायचे आणि मला रिझल्ट सांगायचा आणि हे ट्राईड एंड टेस्टेड आहे. इस्तेमाल करके विश्वास रखा है. हे असं आहे. उगाच बाबाजींनी लिहिलंय म्हणून मी नाही विश्वास ठेवला. हे केलेलं आहे, तेव्हाच मी विश्वास ठेवलाय, की हे सगळं जेव्हा-जेव्हा असं वाटतं मनामध्ये, पहिल्यांदा लगेच प्रेम पाठवायचं. ज्या व्यक्तीबद्दल वाटतं लगेच पाठवायचं त्यांना, खूप प्रेम पाठवायचं आणि मग मी स्वतःच प्रेम आहे. म्हणून मी प्रेमच आहे. असं म्हणत स्वतःला आठवण करून देत स्वतःविषयी प्रेम अनुभव करायचं. कसं करायचं? आपल्या छातीवर हात ठेवायचे. हृदयाची धडधड अनुभव करायची. हे म्हणजेच प्रेम आहे. मीच प्रेम आहे. असं म्हणत आपण तुम्ही ते फील करायला लागा. असं इतकं सोप्पं सांगितलंय. कारण अशा प्रेमाच्या सकारात्मक विचारातून माझ्यावर प्रेम केले जाते हा अनुभव मी क्रिएट करतीये, मी निर्माण करतीये. हे फसवणं नाहीये स्वतःला, की कुणीच प्रेम नाही करत, सगळे भांडतायत रोज उठून माझ्याशी. पण मी म्हणते, की मी त्यांना प्रेम पाठवते आणि मीच हे असं नाहीये. हे तुम्हाला अनुभव येतील जेव्हा तुम्ही रोज ह्या गोष्टी कराल. हे 4 दिवसात होणारं नाही. मी 4-5 दिवस झाले नाही, असं नाहीये. ही प्रोसेस आहे. ह्याला वेळ लागेल पण हे होणार. हे होणार. हे मात्र नक्की. तर त्या व्हायब्रेशनने आपण भरून गेलो पाहिजे. आपली आभा भरून जाते. सतत बाहेर पडलं पाहिजे. मग ते तेवढी वेळ घेणार आणि ते होणार. हे मात्र नक्की. हां, असं येते इथूनच. जर तुम्हाला तुमच्या कार्याबाबत अपयशाचे विचार मनात येत असल्याचे जाणवले, तर त्या विचारांमधून त्वरित बाहेर पडा. यश प्राप्त करण्यासाठी सर्वप्रथम यशाचाच विचार करणे आवश्यक आहे. तुम्ही जे कार्य करत आहात, त्यात तुम्ही आधीपासूनच यशस्वी आहात, अशी अंतर्मनात दृश्य बघा. तुम्ही सध्या जे काही करत आहात, ती प्रत्येक कृती यशस्वीरित्या पूर्ण होत आहे, अशी जाणीव मनात खात्री ठेवा. जरी ते गाडी किंवा भांडी स्वच्छ करणे, भोजन करणे, खरेदी करणे किंवा एखाद्या महत्त्वाचा व्यावसायिक व्यवहार निश्चित करणे असे काम असेल. त्या प्रत्येक वर्तमान क्षणात स्वतःला यशस्वी व्यक्ती म्हणून अनुभवा. वर्तमान काळात यश अनुभवत जगण्याची सवय लावा. भविष्याच्या चिंतेत किंवा कल्पनांमध्ये अडकून पडू नका. सजग राहा. केवळ वर्तमानात जगा. भविष्य कधीच येत नाही. जेव्हा ते येते
तेव्हाही ते वर्तमान म्हणूनच तुमच्यासमोर उभे असते. आता तुमचा प्रत्येक विचाराबाबत सदैव सजग आणि जागरूक राहा. जेव्हा जेव्हा तुम्ही भ्रमाच्या जाळ्यात अडकाल, तेव्हा पुन्हा पुन्हा वर्तमानात या आणि स्वतःच्या विचारांना ईश्वराच्या दिव्य विचारांप्रमाणे बदलण्यास कधीही थांबवू नका. बहुतेक वेळा तुम्ही योग्य विचार करत नाही आहात याची जाणीव तुम्हाला असते. या संपूर्ण आठवड्यात या गोष्टीकडे विशेष सजगतेने लक्ष द्या. जागरूकता आणि सतर्कता यांचा सातत्याने सराव करा. तुमचे विचार बदलण्याचे आणि त्याद्वारे तुमचे रोजचे अनुभव बदलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. अर्थातच तुमचा उच्चस्व हो, आपल्याला हे एवढं सांगते. दिसत नाही खालचं. सो हा. हे हे एक्सप्लेन करते, मग पुढे जाऊ. तर म्हणजेच काय, की आपल्या सगळ्या कार्याबाबत आपल्या जसं आपण वर बघितलं, की प्रेम करत नाहीये किंवा गरिबीचा विचार आहे, पैशाचा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला सांगितली गेली, की जे काही कर्म तुम्ही करत आहात, ह्याच्याबाबत जर वाईट विचार येत असतील मनामध्ये, की अपयशाचे विचार, की मी हे आता सुरू तर केलंय माझं काम, पण होईल का? त्याच्यात यश मिळेल का? मग त्याबद्दल आता इथे सांगितलं. यश मिळण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही यशाचा विचार तरी करणं गरजेचं आहे. म्हणून यश म्हणजे नेमकं माझ्यासाठी काय, की महिन्याला मला ह्या कामामध्ये, व्यवसायामध्ये मला महिन्याला एक 6-7 लाख किंवा 10 लाखाची अपेक्षा आहे. असं माझं यश आहे. ते मिळालं म्हणजे माझ्यासाठी यश आहे. हे मी ठरवलं. मग आता मला 10 लाख रुपये मिळालेत, ह्याप्रमाणे मी बोलायला लागते. म्हणजेच त्याचा विचार करायला लागते. कारण यशाची व्याख्या वेगवेगळी. कुणाला मार्क्स म्हणजे यश आहे, कुणाला काय म्हणजे यश आहे, पैसा म्हणजे यश आहे त्यावेळेस आपल्या-आपल्या परिस्थितीनुसार. मग मी बोलायला लागते, की हां, मला 10 लाख रुपये मिळाले. मिळाले आहेत. मी ह्याचा दावा करते, स्वीकार करते. आपलं जे सूत्र आहे ते. म्हणून असं म्हणलं, की तुम्ही जे काही कार्य करताय त्याच्यामध्ये आधीपासूनच तुम्ही यशस्वी झाला. ऑलरेडी मला यश मिळालं हे व्हिज्युअलाइज करा. पहिल्यांदा युनिफाईडमध्ये ह्या धड्यामध्ये व्हिज्युअलायझेशन बद्दल बोललं गेलंय. ह्याच्या आधी कुठेही बोललं गेलं नव्हतं. ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगायचे, की तुम्ही करू शकता व्हिज्युअलाइज जरी नाही सांगितलं तरी असं म्हणायचे मी. पण इथं पहिल्यांदा मी ऑब्झर्व्ह केलं, की इथं पहिल्यांदा आपल्याला व्हिज्युअलायझेशन बद्दल बोललं गेलं. तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही बघा स्वतःला, की चांगले मार्क्स मिळालेत, ट्रॉफी हातात आहे, 10 लाखाचा चेक आलेला हे तुम्ही इमॅजिन करा डोक्यामध्ये तुमच्या. व्हिज्युअलाइज करा आणि जे काही तुम्ही करत आहात सध्या प्रत्येक कर्म यशस्वीरित्या पूर्ण झालंय. जाणीव ठेवा आणि मनात जरी ते कर्म गाडी किंवा भांडी स्वच्छ करणं, भोजन करणं, खरेदीला जाणं, एखादा महत्वाचा व्यावसायिक व्यवहार निश्चित करणं, एखादी डील फायनल करणं हे असेल. म्हणजे विचार करा, अगदी म्हणजे घरातल्या कामांपासून व्यवसायापर्यंत सगळ्या कामांमध्ये आपल्याला हे वापरायला सांगितलं. इथं गाडी आणि भांडी स्वच्छ करायचं काय द्यायचं कारण नव्हतं, की जेवताना मी कशाला यशस्वी व्हायचा विचार करू ना. जेवण करती, मी भोजन करते दॅट्स इट. त्याच्यात काय आपण बघत बसायचं, की मी व्हिज्युअलाइज कशाला करू? मॅनिफेस्ट करण्यासारखं काय आहे त्याच्यात? पण ते पण मॅनिफेस्टेशन आहे. एखादा दिवस जेवण नाही मिळाले, की आपल्या लक्षात येईल, "अरे, आज मला जेवायला सुद्धा वेळ मिळाला नाही." एखाद्याचं असं असू शकतं, की एकदम बिझी शेड्यूल आहे. त्या माणसाचं, की त्याला खाजवायला पण वेळ नाही, त्याला जेवायला पण वेळ नाही. असं पण होऊ शकतं ऑफिसच्या कामामध्ये. मग त्यांच्यासाठी जेवायला वेळ मिळणं दुपारी ही पण त्यांच्यासाठी एक मोठं बक्षीस मिळाल्यासारखं आहे, कामांमुळं. अशा वेळी म्हणून ते भोजन करणं किंवा एखाद्याला एखाद्या खास हॉटेलमध्ये जाऊन जेवायचंय. ताजमध्ये मला जेवायचंय, 5 स्टार हॉटेलमध्ये असं जाऊन मला जेवायचं. असं एखाद्याची इच्छा असू शकते. म्हणून इथं भोजन करणं म्हणजे साध्या-साध्या क्रिया वाटतात, पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते व्हिज्युअलायझेशन ते पूर्ण झालंय का कर्म आपलं यशस्वीरित्या पार पडलंय, भांडी घासणं आता यशस्वीरित्या पार पडलंय. याबद्दल पण आपल्याला ते सांगितलंय, की रोजच्या क्रियांमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. त्याच्यासाठी काही लिमिट नाहीये, की ते काम झालेलं आहे माझं पूर्ण. ह्या पद्धतीने तुम्ही विचार करा. असे सगळ्या अगदी म्हणजे ऑफिसच्या कामापर्यंत सुद्धा अंतर्मनामध्ये ती दृश्य बघा असं म्हणलेलं आहे. ही प्रत्येक कृती तुमची पूर्ण झाली आहे. त्या प्रत्येक क्षणामध्ये हे करायचं कशासाठी? हे असं भांडी घासताना आता भांडी घासताना काय त्याचं काय व्हिज्युअलाइज करत बसायचं मॅनिफेस्ट. हे कशासाठी? की आपल्याला एक सवय लागावी म्हणून. की प्रत्येक वर्तमान क्षणामध्ये मी यशस्वी व्यक्ती म्हणूनच आहे. ही आपल्याला सवय लागावी म्हणून. हे आपल्याला ॲक्चुअली आपलं जे डीप प्रोग्रामिंग झालेलं आहे ना, प्रत्येक कर्माच्या, कामाच्या सुरुवातीला एक नकारात्मक विचारांनीच आपलं नारळ फुटतं तिथं.
आपण गणपतीचं जसं स्तवन करतो, गणपती बाप्पाची पूजा करतो, पण पहिले विचार आपले लगेच असे पण आपले म्हणजे असं होऊ शकते, की नकारात्मक विचारांनी पण सुरुवात होते बऱ्याच जणांची. ते सगळं तोडण्यासाठी हे सांगितलंय, की तुम्ही सवय लावा स्वतःला, की काम झालंय ऑलरेडी डन, डन, डन. भांडी घासायची डन, डन. झालंय माझी भांडी घासून. गाडी स्वच्छ करायची, कपडे धुवून झालेत. सगळं, सगळं. म्हणजे हे तुम्ही सवय लावा. छोट्या-छोट्या गोष्टींनीच सवय लागते. ह्या अगदी रोजच्या साध्या-साध्या मुंडेन वर्क म्हणतात ना याला, इंग्लिशमध्ये शब्द आहे, की कंटाळवाणं रोजचं तेच झाडून काढणं काम, भांडी घासणं काम. हे कंटाळवाणं काम आहे आपल्याला त्याच्यात काही फार उत्साह नसतो. आज मला भांडी घासायला जायचंय. असं कधी काही आपण फार असं उत्साहाने काही कुणाला नसतो त्याच्यामध्ये. तर अशी कामं आहेत, की जी बोर काम आहेत आपण त्याला म्हणतो, रुटीन कामं. पण त्याच्यामध्ये सुद्धा हे म्हणणं, म्हणजे आपल्याला तिथून सवय लागते. ह्यासाठी हे सांगितलंय, की किती डीपमध्ये विचार आहे हा, की वर्तमान काळामध्ये यश अनुभवत जगण्याची सवय लावा. त्यासाठी हे करायचं, की कायम आपण भविष्याच्या चिंता, "अरे, आता मला एवढी मोठी भांडी पडली आहेत, आता मला एवढं हे करायचंय, एवढं काम पडलंय." हे आपण त्या चिंतेमध्ये सतत म्हणजे सतत वाचायचा मनामध्ये. हे काम करायचं, मला ते काम करायचं. होतं आपल्याकडनं असं, नकळत होतं. त्याचा स्ट्रेस घेऊन बसतो. म्हणजे इथे ॲक्चुअली आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटवरच काम आहे, मी की बाहेर ज्या बसते ना, प्रत्येक मला गोष्टीचं वाचता चला येत मला नाही आता त्यामुळे. ट्रेन पकडायची, मला आता मला हे करायचंय, मला बस पकडायची. ह्या सगळ्याचा विचार आपण आधीच करायला असतो. घरात असतानाच इथे आपण ते सगळं बसून सुरू मी झालेलं बाहेर असतं किंवा उद्या परवाचं. तर त्यासाठी आपल्याला सांगितलंय, की त्या कल्पनांमध्ये, भविष्याच्या त्या चिंतेमध्ये आपण अडकलं नाही पाहिजे. म्हणून आधीच सक्सेसफुल आहे. आता असं पण होतं, एखाद्याच्या मनात हा पण म्हणजे माझ्या मनात हा प्रश्न आला होता, की मग आपण ते व्हिज्युअलाइज करतो वगैरे ठीक आहे. पण ह्याचा अर्थ असा आहे ना, की परत आपण भविष्याचाच विचार करतोय. वर्तमानात राहा म्हणून सांगतायत एका ठिकाणी. पण पुन्हा मी भविष्यातच चालली ना, व्हिज्युअलाइज होतीये. मग हे कधी करायचं? की जेव्हा तुम्हाला तुमच्या कार्याबाबत अपयशाचे विचार येत असतील तरच. समजतंय? फरक कळतोय? हा प्रश्न मला पडला होता हे वाचताना, की अरे मग आपण तर म्हणतोय म्हणजे त्यावेळेस जेव्हा मी युनिफाईड करत होते. तर त्यावेळेस मला हे समजलं, की लक्षात आलं म्हणजे, की जेव्हा आपल्याला असे विचार आले तरच आपण असं विचार करायचा, की मी यशस्वी झाले. अदरवाईज इतर वेळी आपण केवळ वर्तमान काळात राहायचंय. मग सारखं-सारखं भविष्यात जायचा प्रश्नच नाही. पण ज्यावेळी मला असं वाटतं, अरे मला ना खूप नकारात्मक विचार येतायत, त्यावेळी तुम्ही डोक्यात असं डोळ्यांनी बघायला लागा अंतर्दृष्टीमध्ये. आतलं डोळे बंद करायचे, बघायचं माझं काम झालंय. हे करायला सांगितलंय. पण ह्याचा अर्थ असा नाही, की आपण मग त्याच गोष्टी करत बसायचं. आपण सतत वर्तमानातच यायचं. म्हणून असं म्हणलं, की त्या भविष्याच्या चिंतेमध्ये अडकून पडू नका. सजग राहा आणि केवळ वर्तमानात जगा. भविष्य कधीच येत नाही. जेव्हा ते येतं तेव्हा ते वर्तमान म्हणूनच येतं. तर हा पॅराग्राफ आपल्याला किंवा हे वरचं जे आहे, वर सांगितलेलं प्रेमाचा वगैरे प्रेम पाठवा किंवा गरिबीचे विचार येत असतील, हे तेव्हाच करायचंय जेव्हा आपल्याला तसे विचार असतील. इतर वेळी आपण वर्तमान काळातच राहायचं. जास्तीत जास्त वर्तमानमध्ये सराव करत मग एक वेळ अशी येते, की आपण वर्तमान काळातच जगायला लागतो. आणि हे आता आपल्याला सांगितले गेले, की ह्या सगळ्या भ्रमामध्ये तुम्ही अडकू नका. विचारांप्रमाणे पुन्हा-पुन्हा स्वतःला आणा. हे बदलण्यास कधी थांबू नका. स्वतःच्या विचारांना ईश्वराच्या विचारांप्रमाणे बदलण्यास कधीही थांबू नका. याचा अर्थ कंटाळा येईल आपल्याला. असं वाटेल आता पुन्हा-पुन्हा तेच. पण तिथं थकून जाऊ नका असं सांगायचंय. थांबवू नका स्वतःला. आणि ह्या तुमचे विचार बदलण्याचे आणि त्याद्वारे तुमचे रोजचे अनुभव बदलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. याचा सातत्याने सराव करा. हे सगळ्याचं तुम्हाला हे वाक्य फार महत्वाचं आहे. पाहिजे त्या क्षणाला मी माझे विचार बदलू शकते. एक निगेटिव्ह विचार आला, लगेच मी माझा पॉझिटिव्ह विचार टाकला तिथं. लगेच मी ईश्वराचा विचार टाकला. माझ्या मनात आलं, हे काम तुझ्याकडनं होणार नाही, लगेच मी टाकला. मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. माझ्याकडे सगळं ज्ञान आहे. हे काम होणार. हे काम झालंय. मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे कारण. आणि ईश्वराचे सगळे विचार आणि गुण माझेत. हे काम झालंय. हा मी माझा पॉझिटिव्ह विचार टाकला. आणि तो विचार करायला सुरुवात केली, की माझा अनुभव बदलतो सुद्धा. लगेचच त्या विचाराप्रमाणे. म्हणजे सगळ्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याकडे ह्याला फ्री विल आपण म्हणतो, की काय विचार करायचा. ठीक आहे? तर हे वाक्य खूप महत्वाचं आहे. तुमचे विचार बदलण्याचं आणि त्याद्वारे तुमचं रोजचे अनुभव बदलण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. हं.
हा तर इथून माझा अर्थातच तुमचा उच्च स्व तुम्हाला सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतो. तो अधिकाधिक प्रबळ होत जाणाऱ्या अंतर्ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक क्षणी योग्य मार्गदर्शन करत असतो. त्या विश्वासार्ह अंतःप्रेरणेकडे लक्ष द्या. त्या आतल्या आवाजाला ऐका आणि त्यानुसार कृती करा. अंतर्ज्ञानाव्यतिरिक्त एखाद्या नकारात्मक विचाराविषयी तुमचा उच्च स्व तुम्हाला अनेकदा शारीरिक संकेताद्वारेही सावध करत असतो. हे संकेत सहसा अस्वस्थतेच्या स्वरूपात प्रकट होतात. असा नकारात्मकतेचा संकेत मिळताच तुम्ही जो विचार करत असता किंवा जी कृती करत असता ती चुकीची आहे हे तुम्हाला त्वरित समजते. या संपूर्ण आठवड्यात शांत साधनेच्या वेळेत तुमच्या उच्च स्वला असा नकारात्मक संकेत देण्यास सांगा. त्यानंतर शांतपणे बसून कोणती संवेदना, एखादी ठराविक हालचाल किंवा असे कोणत्याही स्वरूपात प्रकट झालेले संकेत अनुभवा. तिचे सजगपणे निरीक्षण करा. त्या संकेताशी पूर्णपणे परिचित व्हा आणि आजपासून तुमच्या दैनंदिन जीवनात तो संकेत अनुभवा. चुकलं का माझं? तुमच्याशी तुमच्याशी सहज सहज संवाद हम्म. साधू शकेल अशी तुमच्या उच्च स्वला संपूर्ण अनुमती द्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला तो संकेत मिळेल तेव्हा आवश्यक असलेली सुधारणा तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये तात्काळ करा. तुम्ही वेगाने निर्मितीचे खरे स्वामी बनत आहात. तुमची निर्मिती ही केवळ यश, संपत्ती, आरोग्य, प्रेम आणि शांतता यांनीच परिपूर्ण आहे. ईश्वराचे सर्व गुण सदैव अनुभवण्यासाठी तुम्ही आहात. राईट. तर इथे आपला धडा संपतोय आणि थँक्यू आसा एव्हरीथिंग. सो आपल्याला शेवटच्या ह्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला सांगितलंय की हे सगळं करण्यासाठी मी मास्टर ऑफ क्रिएशन, निर्मितीचा खरा स्वामी, माझ्या निर्मितीचा, माझ्या अनुभवांचा, माझ्या जीवनाचा मी मालक आहे. आय एम द ओनर ऑफ माय लाईफ, है ना? कारण जबाबदारी मी घेतली आता. माझे जे काही अनुभव मला रोज दिसत आहेत, जी लोक माझ्याशी असे वागतायत, जी परिस्थिती माझ्या घरात, ऑफिसमध्ये, बाहेर समाजामध्ये आहे, माझ्यासोबत जे काही घडतंय त्या प्रत्येकाची जबाबदारी मी घेतली. हे बाबाजींनी आपल्याला घ्यायला सांगितलंय. आता मी कुणालाच दोष नाही देत. कुणी माझ्याशी वाकडं बोललं, मला अपमान केला, माझंच आहे. मीच काहीतरी निर्माण केलंय ते आणि मी स्वीकार करते आणि मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. हे सगळं म्हणून मी आता त्याला स्वीकारायला लागले. माझ्यासोबत खूप आत्ता काहीतरी संकटाचा काळ आहे माझा. मला खूप धावपळ होती. मला शरीराने काही आहे. हे सगळं माझ्या विचारांनी मी निर्माण केलंय. ही जबाबदारी आपल्याला बाबाजी घ्यायला सांगतात, शिकवतात. आणि त्याच्या मागची कारणंही देतात. की तुम्ही जेव्हा ही जबाबदारी घेता, तेव्हा तुम्ही खरे निर्माते स्वरूपामध्ये येता. जसा एखादा पिक्चर जो निर्माता आहे, प्रोड्युसर पिक्चर काढतो. पिक्चर आपण जे काही असेल, जे काही त्याचं असेल, जबाबदारी त्याच्याकडेच येते. तुम्हीच प्रोड्यूस केलंय. त्याचं जे प्रोड्यूस केल्याचं जे काही त्याची इन्व्हेस्टमेंट, त्याच्यावर सगळ्याचं त्यालाच त्याचं सगळं भोगावं लागतं. तसंच आहे अगदी, की मी प्रोड्यूस केलंय, मी निर्माण केलंय, माझे अनुभव. या सगळ्यांची जबाबदारी मी घेते. मग ही जर मला माझी निर्मिती जर मी बदलू शकले, तर त्याच्यापेक्षा काय सुंदर असू शकतं. आणि ती निर्मिती बदलायची आहे ना मला, त्याचे अनुभव बदलायचे आहेत ना, मग मला ईश्वरासारखे विचार करावे लागतील. कारण मला आता ईश्वराचंच आयुष्य जगायचंय. मला दुसरं जगायचंच नाहीये. मला दुःख नकोय, मला निराशा नकोय, मला त्रास नकोय, शरीराचा त्रास नकोय. मला फक्त आनंद आणि प्रेमाचीच लोकं माझ्या आयुष्यात पाहिजेत. जसं ईश्वर जगतो. हे आपण पहिल्यापासून बघत आलो. मग ईश्वराचे विचार, गुण सगळे अनुभवले. मग तसंच पाहिजे, तर मग मी काय-काय केलं पाहिजे? तर मी फक्त काही नाही, शरीराने कुठे काही जायचं नाही, काही नाही. बसल्या ठिकाणी मी फक्त माझे विचार बदलायचे. आणि विचार म्हणजेच आपल्या भावना आहेत. जेव्हा उग्र विचार व्हायला लागतात, तेच, तेव्हा त्या भावना बनतात. मला 4-5 दुःखाचे विचार आले, मला कसं वागवलं गेलं आत्तापर्यंत, किती त्रास दिला गेला, की लगेच माझ्या डोळ्यात पाणी येतं, म्हणजे भावना बनल्या त्या. त्या भावना बनल्या. तसंच आपल्याला ह्या सगळ्या धड्यामध्ये सांगितलंय आणि हे सगळं करण्यासाठी अर्थातच आपल्याला कोण मदत करतंय? आपला आत्मा, म्हणजे आपला उच्च स्व. आणि तो हे वाक्य बघा, तो अधिकाधिक प्रबळ होत जाणाऱ्या अंतर्ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक क्षणी योग्य मार्गदर्शन करत असतो. अधिकाधिक प्रबळ म्हणले बरं का. म्हणजे रोज आता तुमची इंट्युशन वाढतायत. रोज शक्ती मिळतीये त्याला.
कारण आपण आता आतला आवाज ऐकायला लागलोय आणि हे जितकं युनिफाईड 6 महिने आपण टिकून राहिलो, आपल्या कानावर रोज पडतंय हे. उच्च स्व, उच्च स्व. आपण रोज बोलतोय, "मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे." हे सगळं आपल्याला प्रबळतेकडे घेऊन चाललंय, शक्तिशाली बनवतंय आपल्या हृदयाला आणि म्हणून आपली इंट्युशन वाढलेलं तुम्हाला जाणवत असतील आता. आधीच कळायला लागले सगळे मास्टर मला हे आज अनुभव सांगितला, ह्यांनी सांगितला, त्यांनी सगळ्यांना हे अनुभव यायला लागलेत, की इंट्युशन वाढतायत. लगेच समजायला लागले काय होणार आहे, काय नाही ते. म्हणून त्या आतल्या आवाजाला ऐका आणि त्याच्यानुसार कृती करा. आतला आवाज म्हणजे हे बाकीचे सरफेसवरचे आवाज नाही, पृष्ठभागावरचे. हे झालं, तसं झालं, हे झालं, हे नाही. हृदयातला आवाज. तो माझा खरा अंतरात्म्याचा आवाज आहे, जो मला येतो आणि तो ध्यान करून पण येतो. आनापानसती ध्यानाने सुद्धा तुम्ही जितकं ध्यान कराल, जितके स्वतःबरोबर बसाल, तितका तो आवाज क्लिअर होतो. जगाबरोबर बसला की जगाचा आवाज येणार. सगळं बंद केलं आणि आतमध्ये डोळे नेले, कान नेले, सगळं आतच घेऊन गेलो आपण, तर आतला आवाज येणार. मग आपण ठरवायचंय मला ध्यान किती वेळ करायचंय, स्वतःबरोबर किती वेळ बसायचंय. कारण मी त्या आवाजाला हरवतीये. असं होऊ शकतं. खूप दिवसभर बाहेर, बाहेर, बाहेर आपलं लक्ष मग आपण आतमध्ये नाही जोडले गेलो, तर मग आपल्याला असं वाटतं कसं तरी होतंय, मला काहीच समजत नाहीये. ती कन्फ्युजन स्टेट यायला लागते मग. ती कन्फ्युजन स्टेट कारण आतला आवाजच पोहोचत नाहीये आपल्यापर्यंत. म्हणून ध्यान करणं गरजेचं आहे. रोजच्या रोज आपली साधना करणं गरजेचं आहे. किती आपल्या मागे कामं असू देत. ते करायचंच. आणि अंतर्ज्ञानाव्यतिरिक्त एखाद्या नकारात्मक विचाराविषयी आपलं उच्चस्व हे वाक्य बघा हा पॅराग्राफ खास करून शारीरिक संकेतांद्वारे सावध करतो. आणि हे संकेत जे आहेत ना, म्हणजे काय, की तुमच्या मनामध्ये कंटिन्युअस एखादा निगेटिव्ह थॉट चाललाय. कुणाबद्दल तरी राग आहे, द्वेष आहे, कुणीतरी मला असं वागवलं किंवा चुकीचा विचार आहे, जो खरं तर ईश्वराचा विचार नाही किंवा तुमचा विचारच नाहीये तो, अनिमंत्रित प्रभाव आहे, असं समजा. कुठून तरी आभामध्ये आलेला असा विचार आहे. आणि त्यामुळे मी दिवसभर उगाचच विचार करत बसतीये, त्रास करून घेतीये स्वतःला. तुम्ही बघा तुम्हाला शारीरिक संकेत मिळतील. कुठेतरी दुखेल, काहीतरी असं आपल्याला ह्याच्याबद्दल सांगितलं गेलं ऑलरेडी. की स्नायूंमध्ये मुरड आल्यासारखं, काहीतरी झाल्यासारखं, इतके मळमळतं. मळमळणं तर खूप मी घेतलेले अनुभव आहेत. गार गरम होतं. हे सगळे अनुभव मी घेते. तुमच्यापैकी अनेक जण घेतात, पण कदाचित तेवढं लक्ष नसेल. पण ह्या म्हणलं ना, की ह्या संकेतांबाबतीत तुम्हाला सावध केलं जातं. तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही वाईट विचार करत असाल ना, कुठलाही वाईट विचार, कुणाबद्दल द्वेष किंवा काही पण, त्यावेळेस तुमचं शरीर बघा. तुम्हाला बरोबर जाणवेल, की मला अस्वस्थ व्हायला लागलंय, मला अनइझी फील होतंय. कारण तुम्ही विचारच चुकीचा करताय. तसं नाहीच आहे मुळात. ते तुम्ही करताय. भ्रमात आहात तुम्ही. हे उच्चस्व लगेच तुम्हाला दाखवतो आणि हा संकेत मिळताच तुम्ही जो विचार करत असता किंवा जी कृती करत असता, ती चुकीची आहे, हे तुम्हाला त्वरित समजते. ते समजतं. त्यालाच आपण इंट्युशन म्हणतो. म्हणजे तुम्हाला ते फिलिंग येतं, की मला ना कसं तरी वाटतंय. कसं तरी हा शब्द आहे ना आपल्याकडं, तो ह्याच्यासाठीच आहे. जेव्हा कसं तरी वाटतं ना, तेव्हा समजायचं, की मी चुकीचा विचार करते किंवा मी चुकीची कृती करते. कधी-कधी रागा-रागात फोन लावून आता हिला बोलतेच थांब मी आता हिचं सोडत नाही. मी कशाला दरवेळेस शांत बसू. असं म्हणून फोन हातात घेतो आपण ते करायला जातो ना, त्यावेळेस आतून माहीत असतं, की मी चुकीचं करते. आणि त्यावेळेस ते जे कसं तरी व्हायला लागतं, शरीरावर त्याचा परिणाम दिसतो. अंग थरथर कापतं. उगाचच असं पोटात कसं तरी होतं. हे सगळं तेच आहे, की निगेटिव्ह सिग्नल चाललाय. तुम्हाला येतोय नकारात्मकतेचा. म्हणून ह्या आठवड्यामध्ये आपल्याला काय करायचंय? शांत वेळेमध्ये आपल्या 15-20 मिनिटाच्या उच्च स्वला अशा एका नकारात्मक संकेताबद्दल विचारायचं, की तुम्हाला असा एक निगेटिव्ह सिग्नल दे. जो अ, जो सिग्नल जेव्हा-जेव्हा मी असे निगेटिव्ह विचार आणि हे करते ना, त्यावेळेस आपोआप मला येईल. असा तू मला एक सिग्नल दे, संकेत दे. तो काय येतो बघा आणि तो कसा असू शकतो? एखादी संवेदना म्हणजे एखादं असं काहीतरी शरीरामध्ये जाणवेल. असं चमक आल्यासारखं पाठीमध्ये, मणक्यामध्ये असं पण होईल. एखादी ठराविक हालचाल, शरीर, हात-पाय असं एकदम तिथंच असं वात आल्यासारखं होतं ना, असं एकदम हलल्यासारखं शरीराला, पापणी फडफडली असे काही असे अनुभव. असे कोणत्याही स्वरूपात प्रकट झालेले संकेत, ते नीट लक्ष द्या. तर त्यावेळेस आपण उच्चस्वला मागायचा, की तू मला असा नकारात्मक संकेत दे, की जो दाखवेल, की मी चुकीचा विचार करते किंवा चुकीची कृती करते, ॲक्शन घेते. चुकीची ॲक्शन मी घेते. अशा वेळी ते दाखवतं. उदाहरणार्थ, मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. अं, एक फोनवर एक हे आली होती, लिंक आली होती, फसवणारी आणि मग त्या लिंकला क्लिक करायला जाताना मला आतमध्ये कसं तरी व्हायला लागलं. मला समजलं हे बरोबर नाहीये. त्यावेळेस मी थांबले तिथं आणि लगेच थोड्या वेळानंतर कळालं, की हे
खूप मोठा स्कॅम चालू होता. ते कसं मग काय माहित नाही, पण माझं लक्ष नसेल कदाचित, पण मी ती लिंक क्लिक करणार आणि तेवढ्यात मला सिग्नल यायला लागला. म्हणजे हार्टमध्ये एकदम पंपिंग वाढलं, असं झालं एकदमच आणि मळमळ व्हायला लागलं मला आणि त्यावेळेस मला समजलं, की काहीतरी चुकलंय. म्हणून मी अशी त्याला करणार तेवढ्यात मी थांबले आणि नंतर थोड्याच वेळानंतर माझ्या एका फ्रेंडचा फोन आला, की पैसे गेले तिचे म्हणून त्याच्यातून. तर ह्या प्रकारे मला त्याच वेळेस ते सिग्नल मिळाला म्हणून ते वाचलं. असे सिग्नल मिळतात आपल्याला. आपण अवेअर असू तर. किंवा रागा-रागात आपण अशा कुणाला तरी बोलायला जातो ना, फोन करून किंवा असं समोर, ती पण चुकीची ॲक्शन असते. त्याच्यानंतर आपल्याला वाईट वाटतं, "अरे उगाच केलं आपण हे सगळं, अंगलटच आलं हे." असं पण होतं. त्यावेळेस पण आपल्याला उच्च स्वर सिग्नल देतो, "नको करू." पण आपण खूप रागात असतो, आपण ऐकण्याच्या तयारीत नसतो. तर हे सगळं तुम्हाला ह्या धड्यामधून हे आता जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा तुम्हाला समजेल. हे प्रॅक्टिस केल्यानंतर. बसायचं शांत, हृदयात जायचं, आपल्या सगळ्या क्रिया करायच्या आणि म्हणायचं. आभा स्वच्छ करायची, शुद्ध बंद करायची आणि म्हणायचं, "मला असे तू नकारात्मक संकेत दे, निगेटिव्ह सिग्नल दे." जेव्हा मी विचार किंवा असं कृती करत असेल तेव्हा. मग तुम्हाला तो सिग्नल मिळेल. त्या सिग्नल बरोबर पूर्णपणे परिचित व्हा, म्हणजे ओळख करून घ्या आणि आजपासून दैनंदिन जीवनात तो संकेत तुमच्याशी सहजपणे संवाद साधू शकेल. जेव्हा तुम्ही असं काहीतरी चुकीचं करत असाल, तेव्हा तो सिग्नल तुम्हाला मिळायला लागेल. म्हणून अशी अशी तुमच्या उच्च स्वराला संपूर्ण अनुमती द्या, की मी आत्तापासून इथून पुढे जेव्हा मी चुकीचं काहीतरी करत असेन किंवा विचार तेव्हा तू मला हा सिग्नल दे. असं तुम्ही त्याला सांगा. मग जेव्हा तो तुम्हाला संकेत मिळेल, तेव्हा आवश्यक असलेली सुधारणा तुमच्या विचारांमध्ये किंवा कृतीमध्ये तात्काळ करा. थांबा ते काम करायचं. जसं मी घेतलेले अनेक अनुभव आहेत, त्यापैकी मी आता तुम्हाला एक सांगितला, जो नुकताच घडलाय माझ्या बाबतीत. तुम वेगाने आता इथं असं लिहिलंय, की हे जेव्हा तुम्ही कराल सगळं, तेव्हा खरोखर आपल्या निर्मितीचं आपण स्वामी, मास्टर ऑफ माझ्या क्रिएशन. मी जर ते लिंकवर केलं असतं, माझे पैसे गेले असते, तर माझा अनुभव कसा असला असता? नुकसानीचा अनुभव असला असता, जो स्वतःच्या हाताने मी करून घेतला, राइट? त्यावेळेस मला सिग्नल मिळाला, मी थांबले. म्हणून माझे पैसे वाचले. सो मी माझ्या क्रिएशनचा मास्टर. मी माझे अनुभव निर्माण करते. म्हणून असं म्हणलंय, ही निर्मिती ही केवळ यश, संपत्ती, आरोग्य यांनीच परिपूर्ण आहे. याच्याशिवाय तुम्हाला कसलाच अनुभव येणार नाही. जेव्हा तुम्ही ईश्वराच्या विचारांमध्ये असाल, तेव्हा तुम्हाला फक्त हेच अनुभवायला मिळेल. इतकं खात्रीने सांगितलंय. आणि तुम्ही हे सगळे गुण सदैव हा शब्द फार महत्वाचा आहे. ऑल्वेज. फक्त एक दिवस अनुभवला, उद्या परत पहिलंच असं नाही. कायमच आपण त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये, त्याच ऊर्जेमध्ये, त्याच्यामध्येच राहतो, ह्याच्यामध्ये. म्हणजे आरोग्य, प्रेम, शांतता ह्या सगळ्यांचा आपण कायम अनुभव घेतो. जर आपण ह्याप्रमाणे आपले विचार बदलले तर. आणि बघा, की आपण हे जुन्या विचारांचं स्वातंत्र्य मिळतंय आपल्याला. आणि बरोबर तो जो आठवडा आलाय ना, तो 15 ऑगस्टचा, आपल्या स्वातंत्र्य दिनाचाच आठवडा आलेला आहे, की आपण आपल्याला आपल्या फ्री विलचा वापर करायला ह्या धड्यामध्ये जास्त सांगितलं गेलेलं आहे. स्वतंत्र इच्छाशक्ती. किती वेळा शब्द आला या धड्यामध्ये? हा धडा मुळातच पूर्ण फ्री विलवर आधारलेला आहे, की स्वतंत्र इच्छाशक्ती कशी वापरायची? की मला वाईट परिस्थिती आहेत, वाईट माणसं आहेत, सगळं आहे माझ्या आयुष्यात आत्ता. पण तरीही मी निवड कशाची करते? मी ईश्वराच्या विचारांची करते. म्हणजेच आपला पूर्ण धडा हा आपल्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवतो, की कसं तुम्ही केलं पाहिजे. ते शिकवतो आणि आठवडा कुठला आहे? इंडिपेंडन्स वीक आहे आपला. स्वातंत्र्य दिनाचा आपला येतोय 15 ऑगस्टला. म्हणजे किती हे योगायोग. मी आज जेव्हा दुपारी जेव्हा ते हे करताना माझ्या लक्षात आलं, की फ्री विलवर या धड्यामध्ये किती बोललं गेलेलं आहे. आणि बरोबर आपण आलोय ते या आठवड्यामध्ये आलेलो आहोत. तो अतिशय सुंदर आहे, की आपल्या विचारांनाही आता स्वतंत्रपणे निर्णय घेण्यासाठी फ्री करा आणि निवडा, की माझ्याकडे अनेक पर्याय आहेत. मला वाईट पण वागता येतं एखाद्याशी, तो वाईट वागला म्हणून. मला एखाद्याशी द्वेषाने पण वागता येतं. मला कुणी अडवलं नाहीये ना. मी म्हणणार आहे, "नाही असावरी ताई तुम्ही ना तुम्ही आता केवळ आणि केवळ असंच वागलं पाहिजे. अ, अ, द्वेषाने चांगलं नाही वागलं पाहिजे किंवा तुम्ही द्वेषानेच वागलं पाहिजे." असं मी कुणाला म्हणू शकत नाही. माझ्याकडे सगळे पर्याय आहेत. तसंच हे सगळं असूनही मी काय निवडते? माझा चॉईस काय? तर आपल्याला ते म्हणतात ना, सब्जेक्टिव्ह क्वेशन आहेत. तुम्हाला सब्जेक्टिव्ह आन्सर्स आहेत. तुम्हाला काय निवडायचंय ह्याच्यामधलं पर्यायांमधलं ते आपण निवडायचंय.
तर असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात रोज येतात. आपण कुणालाच नाही बदलू शकत कारण मुळातच. त्या लोकांनी कसं वागावं हा त्यांचा चॉईस आहे. त्यांचा फ्री विल आहे. पण मी माझे पर्याय निवडले. मी ईश्वराच्या विचारांनाच निवडते. मी प्रेम आणि प्रकाशच पाठवते. कारण मला माहिती आहे, आत्ता जरी हा मला अनुभव येत असेल काही दिवसांपासून, पण मी जर ईश्वरांचे विचार ठेवायला लागले, मला खात्री आहे, की हा अनुभव बदलणार माझा. हा हा पण एक विश्वास म्हणजे पण ईश्वराचा विचार आहे. आणि ह्या विचारांनी मी काम करते. मग तो अनुभव बदलणार म्हणजे बदलणार. हे मला मी खात्री देतं, बाबाजी खात्री देतात आणि हे